Welcome you all. Greetings, and if you're watching us right now, share this video and thank you, the Lord. God is good. Amen. Praise Jesus. Wait for you. And if you're watching us, put down your comments. Praise the Lord. Thank you, Jesus. So as soon as you're watching this right now, we would request you to share it. Put down your comments. Okay, Jesus. Praise Jesus. Hallelujah. Praise the Lord, everyone. Praise the Lord, Jackie Jechi. Praise the Lord, Meghali sister, and praise the Lord, Pari. Praise the Lord, everyone watching us. You can put down your comments. Praise Swami. Praise the Lord. Hope you are doing well. And keep your comments coming. So we know you're here. Keep your comments coming. Awesome. All right, let's worship the Lord together. I Parmeshwar Kya. Praise the Lord, Brother Neelis Lobo, and praise the Lord, Sister Tejasri. So let's worship the Lord right now. All right, here we go. Thank you, Jesus. Thank you, Lord, for this time. Thank you, Jesus. Dhanyavad Parmeshwar is samay ke liye. Thank you for gathering us, Lord, here. We are here to worship you, to praise you. Thank you, Lord. तो योग्य है परमेश्वर सारी आराधना के, सारी स्तुति के। तेरे समान कोई नहीं है। Thank you, Jesus. तेरी आराधना हो यीशु। Praise Lord, Brother Arshu. Praise Lord, Brother Akash, Sister Lena, Brother Richardson. Praise God, everyone. Thank you, Jesus. We worship you. Thank you, Jesus. We praise you. Love you, Lord. तेरी आराधना करते हैं. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. महिमा सारा आदर लाते हैं तुझको, सारी महिमा सारा आदर लाते हैं तुझको। एक बार, सारी महिमा सारा आदर लाते हैं। सब मिलके चीज में, सारी महिमा सारा आदर लाते हैं तुझको। दिल के करीब है वो, मेरे करीब है
माफ करना वो इशू हो गया, रेंज का थोड़ा प्रॉब्लम था। हालेलुया, तेरी आराधना हो परमेश्वर। करते हैं तेरी, सच है परमेश्वर, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से यीशु तू ही है हमारा प्रभु, यीशु तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा सच्चाई से, आत्मा सच्चाई से तेरी आराधना करे, आत्मा सच्चाई से तेरी आराधना करे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम, ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। हो महिमा तेरी परमेश्वर, हो आराधना तेरी, तेरी स्तुति हो राजा। We worship you. Thank you, Lord. Oh, hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. We worship you. We praise you. We praise you. तेरी स्तुति करते परमेश्वर, तेरी आराधना करते, तेरी बड़ाई करते हैं। Praise the Lord Kanchan. Praise the Lord Anita, Brother Sharad, Anand, Brother Meghali, Anita, Vishal. Please, as you're watching this, please keep sharing this. Amen. शेयर करते रहेगा और आपके कमेंट्स भी आते रहने दीजिएगा। वंडरफुल, थैंक यू जीसस। आइए मिलकर ये गीत गाते हैं। अगर आपको ये गीत पता है तो आप हमारे साथ मिलकर गा सकते हैं। यू कैन सिंग दिस सॉन्ग विद अस। थैंक यू लॉर्ड। तेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए, कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगों को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए, कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगों को चंगा किया। जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए जय जयकार। सबके चार कब्र बंद थी, उसमें दुर्गंध, लोगों
लोगों को ना था कोई विश्वास, यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकला, यीशु ने दिया लाजर को जिस्म। 4 दिन कब्र बंद थी उसमें दुर्गंध, लोगों को ना था कोई विश्वास, यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकला, यीशु ने दिया लाजर को जिस्म। जय जयकार जय जयकार, यीशु तेरे लिए जय जयकार, जय जयकार जय जयकार, यीशु तेरे लिए जय जयकार। ताली बजाकर Brother Vijay Jha, praise God. Brother Sister Anita from Prayer Tower, Sharan. Hello, praise God everyone. Brother Anand Puran. भीड़ थी 5000, चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझा न कोई उपाय। एक लड़का वहाँ आया, मछली 5 रोटी लाया, यीशु ने सबको खिलाया। भीड़ थी 5000, चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझा न कोई उपाय। एक लड़का वहाँ आया, मछली 5 रोटी लाया, यीशु ने सबको खिलाया। जय जयकार जय जयकार, यीशु तेरे लिए जय जयकार, जय जयकार जय जयकार, यीशु तेरे लिए जय जयकार। हालेलुया, जय जयकार, आमीन। जैसे आप वीडियो देख रहे हो, अभी वचन का समय है, आमीन। इसे शेयर करते रहिएगा और ताकि और भी लोग पहुंच पाए। एंड गेट रेडी एंड गेट एक्साइटेड फॉर द वर्ड ऑफ गॉड, इट्स गोना चेंज योर लाइफ। हालेलुया, आमीन। Hello. Praise the Lord. Yeah, praise the Lord. Wonderful. Welcome, all of you. अप्रतिम सर्वांचं स्वागत आहे. God is good. देव चांगला Always. आहे सर्वदा. We are so blessed आम्ही इतके to आशीर्वादित get आहे this revelation हे प्रकटीकरण that प्राप्त God करायला is good की देव चांगला आहे and all the time. आणि सर्वदा चांगला आहे. Okay, so I know I have left many messages incomplete, मला माहिती आहे मी अनेक संदेश अपूर्ण केला आहे, but I'll complete that. पण मी ते पूर्ण There was करणार आहे. the question and answer sessions, आणि प्रश्न उत्तराची जी सभा होती and then there are many other messages which I left incomplete. आणि खूप इतर संदेश मी पूर्ण केले नाही. Okay, so today we're going to see a very important topic आज आम्ही खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहे, which we must know and the world must know. जे आम्हाला कळले पाहिजे आणि जगाला देखील कळले And पाहिजे. I'm going to show you from the Bible आणि मी तुम्हाला शास्त्रामधून दाखवणार that आहे you'll be shocked to hear what Jesus said. की तुम्हाला आश्चर्य वाटेल येशूने काय सांगितले ते ऐकून. So you know, our message is from Luke 18. आणि आमचा जो संदेश आहे लूक 18 So you पासून can आहे. open your Bibles there. म्हणून तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्र And उघडू शकत आहे. 9 to 14. आणि 9 ते 14 पर्यंत And आपण वाचूया. you know, your eyes will open when you hear this. आणि तुमचे डोळे उघडणार जेव्हा तुम्ही हे वचन And ऐकणार. this is the truth. आणि ही सत्य आहे. You know, we cannot compromise on this. आम्ही ह्याच्यावर तडजोड करू शकत So नाही. it may take part 1, part 2. आणि हे 1 किंवा 2 भाग ह्याला लागेल. But we will understand this, what Jesus is saying. पण आपण हे समजून घेऊ की येशू काय बोलत आहे. Because Jesus gave this parable, this कारण teaching. येशूने हा शिकवण दिला, हा दाखला दिले. Let us go to this passage. आपण ह्या अध्यायाकडे जाऊया. You know, I have named this title as आणि मी ह्या शीर्षकाला असा विषय दिलेला A आहे. Good Man Goes to Hell आणि एक चांगला व्यक्ती नरकात जातो and a Bad Man Goes to Heaven. आणि एक वाईट माणूस स्वर्गात जातो. You know, the world will not accept this, will not like it. आणि जग ह्या गोष्टीचा स्वीकार करणार नाही, त्यांना ही गोष्टी पसंत देखील पडणार नाही. Because the world is totally different, opposite, contrary to Jesus. कारण जो जग आहे येशूच्या अगदी विपरीत आहे, विरुद्ध आहे. Jesus' teaching was very different. येशूच्या शिकवण खूपच It वेगळा was very होता unique. आणि खूपच विशिष्ट होता. And that's why many during Jesus' time, म्हणून अनेक लोक येशूच्या they rejected वेळेमध्ये him. त्यांनी त्याचा नाकार केला. But this is the truth. पण ही सत्य आहे. You know, the Bible says he is the truth. कारण शास्त्र म्हणत आहे तो सत्य आहे. And the Bible also says the word of God is truth. आणि शास्त्र हे देखील म्हणत आहे की देवाचे वचन देखील So सत्य the आहे. living word, the written word is the truth. म्हणून जिवंत शब्द आणि लिखित वचन
देखील सत्य आहे. So, who can be right with God? म्हणून देवाबरोबर कोण बरोबर होऊ शकत आहे? Our question is, how can we go to heaven? आपला प्रश्न आहे की आपण स्वर्गात कसं जाऊ शकतो? This is a very important question. आणि ही खूप महत्वाची प्रश्न आहे. See, we are all living in this temporal world. आम्ही सर्व ह्या तात्पुरत्या जगामध्ये राहत आहे. This physical realm is temporary. आणि हा नैसर्गिक जग तात्पुरता आहे. Before the physical was the spiritual realm. आणि नैसर्गिक जगाच्या आधी होता आत्मिक जग. And from the spiritual realm came the physical realm, that is God created it. आणि आत्मिक जगापासून नैसर्गिक जग किंवा शारीरिक जग आले जो देवाने निर्माण केले. So don't forget that. म्हणून हे विसरू नका. We are spiritual beings आम्ही आत्मिक जीव आहे put in a temporal body. आणि आम्हाला एक तात्पुरता शरीरात ठेवण्यात And आले we're going आहे. to live for some time. आणि आम्ही इथे थोडा वेळेसाठी And then राहणार we're going आहे. to leave this physical world forever. आणि मग आपण हे शारीरिक नैसर्गिक जग युगानुयुगसाठी सोडणार आहे. Never again we're going to enter this physical world again. आणि कधीच पुन्हा आम्ही या नैसर्गिक जगामध्ये प्रवेश करणार नाही. Never, never. कधीच नाही. Once you leave this physical world, एकदा तुम्ही हे नैसर्गिक जग सोडून गेले you'll enter the spiritual realm. तुम्ही आत्मिक जगात प्रवेश करणार And you'll never come back again in the physical. आणि मग तुम्ही नंतर कधीच ह्या नैसर्गिक शारीरिक जगात येणार नाही. So learn all these truths. This is very important. आणि हे सर्व सत्य तुम्ही शिकून घ्या. ही खूप Because the महत्वाची people आहे. of the world don't know all this. कारण जगाच्या लोकांना ही सर्व माहिती नाही. They treat this life as everything. आणि ते ह्या जीवनाला खूप महत्व देत आहे. And सर्व समजत आहे. Last time I also gave the message about reincarnation. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला पुनर्जन्माविषयी संदेश दिले. They think we are going to come back again. आणि लोकांना वाटत आहे की ते पुन्हा येणार आहे. No, we are never going to come back again. आम्ही परत पुन्हा कधी येणार नाही. Amen. आमेन. You know, time will come. आणि अशी वेळ Even येणार the physical, God will turn everything into spiritual. आणि जे शारीरिक आहे ते सर्व गोष्टी देव आत्मिक मध्ये बदलणार Because we are आहे. all going to become spiritual. कारण आम्ही सर्व आत्मिक होणार आहे. Means we are all going to have a spiritual body. ह्याचा अर्थ आहे की आम्हा सर्वांना एक आत्मिक शरीर मिळेल. Amen. आमेन. That is without limitations. आणि ज्याला कुठलाही मर्यादा नाही. You know, God is a person. देव एक व्यक्ती आहे. You know, today also I was reading in the newspaper. आज मी वृत्तपत्र वाचत You होता. know, they don't say God is a person. आणि ते म्हणत नाही की देव एक व्यक्ती आहे. They don't think God is a person. आणि त्यांना वाटत नाही की देव एक व्यक्ती आहे. But let me tell you, पण तुम्हाला सांगू द्या, we are made in His image. आम्ही त्याच्या प्रतिरूपेत बनवले गेले आहे. Amen. आमेन. So He is a person. म्हणून देव देखील एक व्यक्ती आहे. So don't forget that He is not a power. आणि असं हे विसरू नका, देव काय सामर्थ्य नाही. We're not talking to power. आम्ही सामर्थ्याशी बोलत We नाही. are talking to a person. आम्ही एक व्यक्तीशी बोलतो. He is invisible आणि तो अदृश्य आहे. because by physical eyes we cannot see the spiritual. कारण आपल्या नैसर्गिक डोळ्याने आपण आत्मिक गोष्टींना पाहू शकत But नाही. when we leave this physical world, पण जेव्हा आम्ही हे शारीरिक शरीर सोडून जाणार, you will see everything in the spiritual. तुम्ही प्रत्येक गोष्टी आत्मिक मध्ये पाहू शकत नाही. Okay, let's continue now this one. आपण आपला विषय चालू ठेवूया. Yeah, so it's very important to know how we can go to heaven. आणि खूप महत्वाचे की आम्ही जाणून घेतले पाहिजे की आम्ही स्वर्गात कसं जाऊ This is शकत the आहे. most important question. आणि ही सर्वात महत्वाची प्रश्न आहे. If you don't know to answer this rightly, जर तुम्हाला याच्या योग्य उत्तर माहिती नाही, then it is very dangerous मग खूप धोकादायक आहे. because death doesn't give you a phone call. कारण मरण तुम्हाला फोन कॉल देत It नाही doesn't send you an email आणि तुम्हाला ईमेल देखील that पाठवत I'm नाही coming. किंवा पत्र पाठवत नाही की मी येतो. It comes and takes us. आणि मृत्यू येतो आणि आम्हाला घेऊन जातो. That means we have to be ever prepared. ह्याचा अर्थ आहे की आम्ही सर्वदा तयारीत असले पाहिजे. Amen. आमेन. You cannot leave this preparation to others. आणि ही तयारी आम्ही इतरांच्या हाती देऊ शकत That's what नाही. religion teaches. आणि असंच धर्म आपल्याला When शिकवतो. you die, जेव्हा तुम्ही then मरणार the people of this earth, आणि जगाचे जे लोक they'll आहेत perform many rituals and rites ते खूप रूढी परंपरा करणार so that we live a peaceful life in heaven. जेणेकरून आम्ही शांतिमय जीवन स्वर्गात जगू शकत You आहे. know, when I'll be answering the question answers, आणि जेव्हा मी प्रश्न उत्तर संदेश that देणार time आहे, I'll teach you in length. त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर मध्ये शिकवणार आहे Afterlife, की जीवनानंतर and also teach you that you should not pray for the dead or to the dead. की आम्ही मृत्यांसाठी आणि मृतांकडे प्रार्थना नाही केली No, पाहिजे. we must not even talk to them. आणि आम्ही त्यांच्याशी बोलले देखील नाही पाहिजे. Why? I'll tell you all those reasons. आणि का हे सर्व कारण मी तुम्हाला नंतर सांगणार. Amen. Amen. So these subjects are very important because if you don't know this, ही विषय खूप महत्वाचे, कारण जर तुम्हाला ही माहिती the नाही, devil will interfere. शैतान मध्ये येऊ शकतो. What you don't know, आणि जे तुम्हाला माहिती नाही he will interfere. तो मध्ये येऊ शकतो. And then he can create problems. आणि मग तो तुमच्या जीवनामध्ये समस्या निर्माण करू He'll शकतो. bind us. आणि तो आम्हाला बांधून टाकतो. Because the Bible says when you know the truth gives you freedom. आणि शास्त्र म्हणतात जेव्हा तुम्हाला Just सत्य 1 minute, कळतो, सत्य तुम्हाला बंधमुक्त Hello? करतो किंवा तुम्हाला Hello? स्वतंत्रता देतो. ठीक है. Okay. Send Kenneth for parcel. Just tell him. Yeah. Just hold on. Someone is come at the gate.
Now, this is a very important message. Just and take that girl also. Okay, so just hold on for some time. Sorry, sometimes emergencies happen, and because they don't allow to come in the society, these parcel people. So we have to go and get at the gate, and our society is very, very big. So we have to go from here till the gate. Okay, so let's come back to this topic once again. आपण परत आपल्या We don't want to विषयाकडे- miss it. आम्हाला ते चुकवायचं नाही. So only once we come here on this earth. म्हणून एकदाच आम्ही या पृथ्वीवर येतो. So don't leave this important question to be dealt with others by म्हणून हा others. जो महत्वाचा प्रश्न आहे इतरांनी ह्याची संभाळ करू देऊ नये. Once you leave this earth, आणि एकदा तुम्ही पृथ्वी सोडून गेले the judgment is set. मग न्याय स्थापित झाले No one can change it. आणि कोणी ते न्याय बदलू शकत So the नाही. earthly people म्हणून पृथ्वीचे लोक can do nothing. ते काय करू शकत नाही. They can do nothing. ते काय They करू cannot शकत bribe God with rites and rituals. ते देवाला लाच देऊ शकत नाही रूढी व परंपरेने. Neither can, no, many people they say, yeah, we are praying for your mother. आणि लोक म्हणत आहे होय आम्ही तुमच्या आईसाठी प्रार्थना My करतो mommy died आणि माझी आई वारले many years back. आणि खूप And I posted वर्षांपूर्वी a message. आणि मी एक संदेश पोस्ट केला होता And so many wrote, yeah, आणि we are, अनेक लोकांनी even लिहिले my relatives, आणि माझे we नातेवाईक are देखील praying for a soul आणि तिच्या जीवासाठी आम्ही to have प्रार्थना करतो peace. आणि तिला शांती I said- असायला. I said she doesn't need peace आणि मी त्यांना सांगितले तिला शांतीची गरज नाही because she's in the place of total peace. कारण ती संपूर्ण शांतीची जागेतच आहे. You need to pray for those who are alive. आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे जे जिवंत आहे In this पृथ्वीवर. world. या जगामध्ये There is no peace in this world. ह्या जगामध्ये शांती नाही. They're already in peace. त्या आधी They're शांतीमध्ये already आहे in the best place. आणि त्या आधीच उत्तम जागेत आहे. So you don't need to pray for them. म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची काय गरज We नाही. need to pray for those who are living. आणि तुम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे जे सजीव आहेत जिवंत So आहेत know all these truths. आणि हे Okay. सत्य सर्व जाणून Let's घ्या. go to this topic. आपण ह्या विषयाकडे जाऊ And let us read Luke 18:9. आणि लूक 18:9 आपण वाचूया. First we will read this and I'll teach you. प्रथम आपण हे वाचूया नंतर तुम्हाला शिकवतो. There were some people who thought they were good and looked down on everyone else. आणि धार्मिक असं जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते त्यांनाही त्याने दाखला सांगितले. Jesus used this story to teach them. आणि येशूने हे दाखला सांगितले त्यांना शिकवण्यासाठी. And this is very important. ही खूप महत्वाची See, आहे. he used this parable त्यांनी हा दाखला सांगितले to teach a certain portion of people. आणि काय थोडे मोजके गटाच्या लोकांसाठी. So this is what we have to teach those people. आणि हेच आम्ही त्या लोकांना शिकवले I'll पाहिजे. teach you what is that. आणि काय आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. One time there was a Pharisee and a tax collector. एक फरुसी व एक जकातदार असे One day they both went to the temple to pray. दोघे जण प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले. The Pharisee stood alone फरुसीने उभे राहून स्वतःशी away from the tax collector. आणि त्या जकातदार पासून दूर राहून. When the Pharisee prayed, he said, आणि ज्या फरुसीने प्रार्थना केली त्यांनी असे Oh म्हटले, God, हे देवा I thank you तुला धन्यवाद देतो that I'm not as bad as other people. आणि इतर माणसासारखे मी वाईट नाही I'm not like men who steal, cheat, or commit adultery. आणि मी इतर माणसे लुबाडणारे अधर्मी व्याभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदार सारखाही मी नाही. I thank you that I'm better than this tax collector. आणि ह्या जकातदार पेक्षाही मी चांगला आहे म्हणून मी तुला धन्यवाद देतो, आभार मान. I fast twice a week. आणि मी आठवड्यात 2दा उपास धरतो I give 1/10 of everything. आणि जे मला मिळते त्या सर्वांच्या दशमांश देतो. But the tax collector stood far off. जकातदार तर दूर उभा राहून. But when he prayed, पण जेव्हा त्यांनी he would not प्रार्थना even केली look up to heaven. वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दसता. He felt very humble before God. आणि त्याला देवापुढे खूप नम्र वाटले. He said, Oh God, त्यांनी सांगितले, हे देवा have mercy on me. मज पाप्यावर दया कर, I'm a sinner. मी एक पापी आहे. Now, this shocking news which Jesus gives is this. आणि धक्कादायक बातमी जो येशू देत आहे ती अशी आहे. I tell you, मी तुम्हाला सांगतो this man was justified. आणि हा व्यक्ती नीतिमान झाला. This man हा मनुष्य was right before God. तो देवापुढे नीतिमान होता. But the religious leader पण दुसरा धार्मिक पुढारी was better than others, जो इतरांपेक्षा उत्तम होता was not right with God. तो देवाबरोबर नीट नव्हता, नीतिमान नव्हता. So this is what I'm going to teach you. आणि हेच मी तुम्हाला शिकवणार This is आहे. a very beautiful parable. आणि ही खूप सुंदर दाखला The आहे world must know this. आणि जगाला हे समजले पाहिजे. Amen. Amen. You cannot miss this.
You cannot miss this आणि parable. तुम्ही हे जे दाखले चुकवू शकत नाही It's so important आणि खूप महत्वाची आहे. because there is heaven and hell waiting कारण स्वर्ग व नरक वाट पाहत आहे for everyone, प्रत्येक लोकांसाठी. whether they believe it, they don't believe. ते विश्वास करत आहे किंवा नाही. Amen. So Amen. this is a very important message. Hear it and you must share it with others. आणि ही खूप महत्वाची संदेश आहे. तुम्ही ऐकले पाहिजे आणि इतरांबरोबर शेअर केले Let us पाहिजे. read the first verse. आपण प्रथम वचन वाचूया. And he spoke this parable आणि त्यांनी हे दाखला सांगितले to certain ones. आणि काही थोड्या लोकांना To whom? आणि कुणा Who trusted in themselves ज्यांनी स्वतःवर भरोसा केले, to be saved. ज्यांच्यामुळे त्यांच्या तारण They होणार, trusted त्यांनी भरोसा केले that they were righteous की ते नीतिमान होते by their own good works. त्यांच्या स्वतःच्या चांगल्या कामाने, And because of that self-righteousness, they despised, looked down on others. आणि त्यांच्या स्वनीतिमत्वतेमुळे त्यांनी इतरांना तुच्छ लेखले, Those, इतरांना खालच्या नजरेने those who पाहिले. think they are saved by their own works, आणि ज्या लोकांना वाटत आहे की त्यांच्या स्वतःच्या कामाने त्यांचे तारण झाले आहे they'll always consider others down. आणि ते नेहमी इतरांना तुच्छ लेखे They'll always criticize आणि ते नेहमी टीका करे, निंदा करे, because it is their own works. कारण ही त्यांची स्वतःची They कामे आहेत boast. म्हणून ते बडाई मारतात. But those who receive righteousness by believing in Jesus पण जे लोक नीतिमत्वता प्राप्त करत आहे येशूवर विश्वास will करून, never look down on others. ते कधीच इतरांना खालच्या नजरेने Because they पाहणार know. नाही, कारण त्यांना माहिती आहे As I am saved by grace, जसं माझ्या तारण कृपेने झाली आहे, that person is saved by grace. त्या व्यक्तीच्या देखील तारण कृपेनेच So झाला there आहे. is no pride. म्हणून तिथे काय गर्व नाही. Amen. Amen. I may be a pastor. मी एक पाळक असेल Maybe you're a lay member. आणि कदाचित तुम्ही सामान्य सदस्य But I असेल, cannot boast. पण मी बडाई करू शकत Because I नाही. was not saved because I am a pastor. आणि माझ्या तारण ह्या गोष्टीमुळे झालं नाही की मी एक पाळक आहे म्हणून. No. नाही. I am saved the same way you are saved. आणि जसं तुमचं तारण झालं तसंच माझं देखील तारण झालेलं आहे. We are all saved by grace. आम्हा सर्वांचे तारण कृपेने Which झाले, means याचा अर्थ आहे we were all undeserving. की आम्ही सर्व लायक नव्हते, Yet by His grace, तरी त्याच्या कृपेने when we believed in Him, जे आम्ही त्याच्यावर विश्वास केले, we were saved. आमचे तारण झाले. Amen. आमेन. So there's no pride. म्हणून इथे काय गर्व नाही. So I cannot look down on you. म्हणून मी तुमच्यावर खाली नजरेने बघू शकत You नाही cannot look down on me. आणि तुम्ही देखील मला तुच्छ मानू शकत नाही, Because we are not saved by works. कारण कामाने आपलं तारण झालेली Even नाही. if we have gifts of healing and blessing and deliverance, जरी तुमच्याकडे आरोग्य, आशीर्वाद आणि सुटकाची देणगी yet आहे, I should not think I'm greater than you तरी मी असा विचार नाही केला पाहिजे की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, because I have received by grace. कारण ही सर्व गोष्टी मला कृपेनेच मिळाली आहे. Amen. आमेन. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे In बघा. fact, God chose the foolish of the world to stand before the wise, खरोखर देव जगाच्या मूर्ख लोकांना निवडतो सुज्ञ लोकांपुढे उभे राहण्यासाठी weak of the world to stand before the mighty. आणि अशक्त लोकांना सशक्त लोकांपुढे उभे राहण्यास समर्थ करतो. Amen. Amen. We all stand on the same ground. आम्ही सर्व सारखंच भूमीवर आहे. My function could be different, माझं कार्य वेगळं असू शकतो, but we are all equally important to God. पण आम्ही सर्व सामायिक रीतीने देवासाठी खूप महत्वाचे I आहे. told you last week, आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला Holy सांगितले, Spirit told me पवित्र आत्म्याने मला सांगितले that none of His children are inferior. की त्याचे कुठलेही लेकरे जे आहे कमी नाही All are superior. आणि सर्व श्रेष्ठ आहे. Many think the pastors are superior. आणि लोकांना वाटत आहे जे पाळक आहे ते श्रेष्ठ आहे The other lay members are inferior. आणि इतर जे साधारण सदस्य आहेत ते खालच्या But दर्जाचे Holy आहे. Spirit told me पण पवित्र आत्म्याने मला सांगितले all His children are superior. की त्याचे सर्व लेकरे सर्व श्रेष्ठ आहे, Because we are not saved by our own merit, कारण आपल्या स्वतःच्या योग्यतेने आपली तारण झालेली नाही, but by His grace. पण कृपेने. Amen. Amen. Let's go further. आपण पुढे जाऊया. Now here Jesus speaks a wonderful parable आणि इथे येशू एक सुंदर दाखला बोलतो and it teaches a very, very important lesson. आणि इथे तो आम्हाला खूप खूप महत्वाचा धडा शिकवतो. And the most shocking thing in this message आणि ह्या संदेशामध्ये खूप आश्चर्यजनक अशी गोष्टी आहे of Jesus येशू विषयी, that He says, की येशू असं बोलतो the unrighteous man की जो अनीतिमान माणूस आहे became right with God. तो देवाबरोबर नीतिमान झाला And the righteous man, आणि नीतिमान व्यक्ती he had no right standing with God. त्याच्या देवापुढे योग्य उभे राहणे नव्हते, तो नीतिमान नव्हता. This means त्याचा अर्थ आहे a good man एक चांगला माणूस goes to hell तो नरकात जातो and a bad man आणि एक वाईट माणूस goes to heaven. स्वर्गात जातो. This means त्याचा अर्थ आहे bad man वाईट माणूस is justified तो न्यायी आहे or is righteous, किंवा तो नीतिमान आहे and a good man आणि चांगला माणूस
is unrighteous, तो अनितिमान आहे unjustified. आणि तो न्यायी नाही. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे The बघा. world will not accept this. आणि जग ह्या गोष्टीचा स्वीकार करणार नाही. Because the whole world's religion is कारण पूर्ण जगाचा धर्म अशी आहे, a good man goes to heaven एक चांगला व्यक्ती स्वर्गात जातो and a bad man goes to hell. आणि एक वाईट व्यक्ती नरकात जातो. But Jesus' teaching is just contrary opposite, पण येशूचे जे शिकवण आहे अगदी विपरीत आहे, अगदी विरुद्ध आहे, which will shock the world. जो जगाला आश्चर्यचकित करेल. When the world hears this message, जग हा संदेश ऐकतो they cannot believe, ते विश्वास करू शकत because नाही. every religion is based on good works. कारण प्रत्येक धर्म चांगल्या कामावरच आधारित आहे. And Jesus gave this stunning message, the shocking message. आणि येशूने हा धक्कादायक आश्चर्यचकित संदेश दिले. Even the Jews were shocked, आणि यहुदी लोकांना देखील धक्का बसला. because this is the reverse of everything the Jews believed. कारण जे यहुदी लोक विचार करत होते त्या सर्व गोष्टीच्या ही गोष्टी अगदी पाळत विरुद्ध गोष्टी होती. They believed in religion of works. त्यांनी कामाच्या धर्मावर विश्वास केले. That's why religious leaders those time did not like Jesus. म्हणून त्या काळाचे धार्मिक पुढारी येशूला पसंत करत नव्हते. They rejected Jesus त्यांनी येशूचा नाकार केले. because they based their belief on doing. कारण ते त्यांच्या जे विश्वास आहे, श्रद्धा आहे, कार्यावर आधारित करत होते. See, you will miss heaven. तुम्ही स्वर्ग चुकवणार People will miss heaven. आणि लोक स्वर्ग चुकवणार There's no second chance. आणि दुसरा संधी तर नाही. It's not that, okay, when I leave the world, then I'll think. No. असं नाही की जेव्हा मी जग सोडून जाणार तेव्हा मी विचार करतो. No, there's no second आणि chance. दुसरा संधी आपल्याला नाही. So whatever it is, you have to decide now. आणि जे काय आत्ताच तुम्ही निर्णय केला This पाहिजे. life is very important. आणि हा जो जीवन आपला पृथ्वीचं जीवन खूप महत्वाचे आहे Very, very important. आणि खूप खूप महत्वाचे आहे. If you live this life जर तुम्ही हे जीवन सोडून गेले without knowing this truth, आणि हे सत्य न जाणो, one day you will know the truth. एक दिवस तर तुम्हाला सत्य कळेलच. Because in hell, everyone comes to know the truth. कारण नरकामध्ये प्रत्येक लोकांना सत्य तर कळतोच. As heaven is real, जसं स्वर्ग खरं आहे, hell is real. नरक देखील खरं आहे. It's not an imagination, आणि ही काय कल्पना नाही and it's for eternity. आणि ती सार्वकालिकसाठी आहे. And don't think that God is sending people to hell. No, आणि असं विचार करू नका की देव लोकांना नरकात पाठवत आहे. no. नाही. God is not sending anyone to hell. आणि देव कुणालाही नरकात पाठवत नाही. Everyone chooses that place. आणि प्रत्येक लोक त्या जागेची निवड करतात. Not because they are bad. आणि ते वाईट आहे म्हणून नाही. No, नाही. it's because they reject Jesus, who is the savior of all their bad. आणि ते ह्या गोष्टीसाठी की ते येशूचा नाकार करत आहे, जो त्यांच्या तारणहार आहे, सर्व वाईट गोष्टींचा जो तारणहार आहे त्याचा तो नाकार करत आहे. You know, God himself came in the person of Jesus आणि देव स्वतः येशूच्या रूपात आले, to व्यक्तीत pay the आले, penalty of all our sin. आपल्या सर्व पापांची दंडाची That भरपाई means his करायला. salvation is so important त्याचा अर्थ आहे की तारण खूप महत्वाची आहे, that God himself की देव स्वतः did this for us. आणि ही गोष्टी आपल्यासाठी So केली that the work is so perfect, जेणेकरून काम इतकं holy and परिपूर्ण, righteous, पवित्र व नीतिमान असतो that we can have 100% faith, की आपल्याकडे 100% विश्वास असू शकतो. because it is God's work. कारण ही देवाची काम आहे And I believed in his work. आणि मी त्याच्या कामावर विश्वास केला आहे. When I leave this world, जेव्हा मी हे जग सोडून I will जाणार, surely go to मी heaven. नक्की स्वर्गात जाणारच. Amen. आमेन. Religion is man-made. आणि धर्म मनुष्याने बनवलेली आहे. Relationship, how we can have relationship by life is from God. आणि नातेसंबंध कसं आपण नातेसंबंध जीवनाने करू शकत आहे ही देवाद्वारेच आहे. So the one question people have आणि एक प्रश्न right लोकांच्या from the मनात आहे, beginning थेट सुरुवातीपासूनच, is how we can go to heaven. की कसं आम्ही स्वर्गात जाऊ शकत आहे. That's the one question everyone has. आणि हे एक प्रश्न प्रत्येक लोकांच्या मनात How आहे. can a person become right with God? आणि एक व्यक्ती देवाबरोबर कसं नीतिमान How होऊ can a शकतो. person have a right standing with God? एक व्यक्ती देवापुढे कसं योग्य रीतीने उभा How राहू is शकतो. one right with God? की एक व्यक्ती देवाबरोबर कसं योग्य होतो. How can one be reconciled to God? आणि एक व्यक्तीच्या समेट देवाबरोबर कसं होऊ This is शकतो. not a new question. आणि ही काही नवीन प्रश्न This is नाही. a question even during Bible times. आणि हे शास्त्राच्या काळामध्ये देखील लोकांच्या मनात ही प्रश्न होती. Remember a young man who comes to Jesus आणि लक्षात ठेवा, एक तरुण मनुष्य येशूकडे in येतो Matthew 19 मत्ते 19 मध्ये, and he says, आणि तो बोलतो, what good works should I do आणि मी कुठलं चांगलं काम केलं पाहिजे to inherit eternal life, आणि सार्वकालिक जीवनाच्या to वतनदार go to होण्यासाठी, heaven? स्वर्गात जाण्यासाठी What must I do? मी काय केलं पाहिजे. This was the question right from the beginning. आणि ही प्रश्न थेट सुरुवातीपासूनच आहे What must I do? की मी काय केलं पाहिजे.
Is this work enough? आणि ही काम पुरेसं आहे का? Is there any more work? आणि इतर अधिक काम आहे का I'll मला? come up to this young ruler and teach you more. आणि हा तरुण अधिपतीकडे येऊन मी तुम्हाला अधिक शिकवणार Even आहे. in Job, we find this आणि question. योग मध्ये देखील आम्ही हे प्रश्न आपल्याला In हे chapter प्रश्न 9. दिसतो. 9 अध्यायामध्ये There it says, तिथे योग म्हणत आहे, I know मला माहिती आहे this is so, आणि असं आहे but how can a man be right with God? की एक मनुष्य देवाबरोबर कसं नीतिमान होऊ How शकतो can we be righteous before आणि God? देवापुढे आम्ही कसं नीतिमान होऊ See, शकत आहे. this is the age-old question. आणि ही खूप जुना प्रश्न आहे. How can I have a right relationship with God? आणि मी देवाबरोबर कसं योग्य How नातेसंबंध can ठेवू I शकतो? go to heaven? मी कसं स्वर्गात जाऊ शकतो? See, death is sure. आणि मरण तर नक्की आहे. Everyone dies. प्रत्येक लोक मरतच आहे. Whether they are good or bad, ते चांगले आहे किंवा वाईट आहे, they die. ते मरतात. Everyone dies. प्रत्येक लोक मरतात. And I told you last time, आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, everyone who dies प्रत्येक लोक जो मरण पावत आहे will be resurrected. त्यांच्या पुनरुत्थान होणारच. And Jesus is the proof. आणि येशू पुरावा आहे. He rose up. तो उठला So that there's a resurrection. म्हणून एक पुनरुत्थान There आहे. are two kinds of आणि resurrections. 2 प्रकारचे पुनरुत्थान Only two. फक्त 2. One of the just, the righteous, आणि एक जे न्यायी आहे, नीतिमान आहे त्यांची, which leads to life. आणि जो जीवनाकडे आपल्याला घेऊन Another जातो. is a resurrection of the unjust, आणि दुसरा आहे अन्यायी लोकांच्या पुनरुत्थान, which leads to death. जो त्यांना मृत्यूकडे In घेऊन the जातो. Bible, whenever death is there, आणि given, शास्त्रामध्ये जेव्हा मरणाचा उल्लेख केला it doesn't जातो, mean extinction of life. ह्याचा अर्थच नाही की जीवनाचा अंतच It होतो. only means separation. मरण म्हणजे फक्त वेगळेपणा, It's not the end. आणि ती काही शेवट नाही. No. नाही. Death is never the end. आणि मरण कधीच अंत नसतो. Last week I explained all this. आणि मागच्या आठवड्यात मी ह्या सर्व गोष्टीचं You स्पष्टीकरण must go दिले. there and hear all those आणि messages. तुम्ही जाऊन ते संदेश ऐकले पाहिजे. So, now, according to the Bible, आणि शास्त्रानुसार there is no way a sinner could become righteous आणि कुठल्याही प्रकारे एक पापी नीतिमान होऊ शकत नाही on his own त्याच्या स्वतःहून, because we are all sinners. कारण आम्ही सर्व पापी आहे. A bad tree bears bad fruit. आणि एक वाईट झाड वाईट फळ A देतो, good tree bears good fruit. एक चांगलं झाड चांगलं फळ So देतो. we are all evil in our heart. म्हणून आम्ही सर्व आपल्या हृदयामध्ये दुष्ट And the आहे. Bible says the heart is deceitful above all things. Who can know it? आणि शास्त्र म्हणत आहे हृदय सर्व गोष्टींपेक्षा कपटी आहे, त्याला कोण समजू शकतो. Only God can see our heart. आणि फक्त देव आपलं हृदय पाहू शकत We can आहे. act the best आपण सर्वात उत्तम वागू शकतो and we can deceive many people, आणि अनेक लोकांना आम्ही फसवू शकतो, but not God. पण देवाला नाही. He knows our heart. देवाला आपलं अंतःकरण And माहिती the आहे. Bible also says आणि शास्त्र हे देखील म्हणतं, all our righteous acts are like filthy rags. आपले सर्व नीतिमान कृत्य घाणेरडी चिंध्यांसारखं आहे. So the dilemma is this: म्हणून दुःखाची गोष्ट अशी आहे, if we are sinful, आणि जर ते पापीमय आहे, if we are sinful, जर आम्ही पापीमय आहे and God demands righteousness, आणि देव आपल्याकडून नीतिमत्वताची मागणी करतो, how can a man be right with God? मग एक मनुष्य देवाबरोबर कसं नीतिमान होऊ How शकतो, can we be justified? आम्ही कसं न्याय होऊ शकतो. So that's the question. म्हणून हीच प्रश्न आहे. We all want to stand righteous before God. आम्हा सर्वांना देवापुढे नीतिमान उभे राहायचं So आहे. how is it possible? म्हणून ही गोष्टी कसं शक्य आहे. Now, if people say by good works, आणि जर लोक म्हणत आहे पुण्य कामाने, how much good works? आणि किती पुण्य काम करून, You don't know. आपल्याला माहिती नाही. That's why the young ruler, though he did all the good works, म्हणून तरुण अधिपतीने जरी त्यांनी सर्व चांगलं he काम was केलं, not sure तरी त्याला खात्री with नव्हती all the good works that he's going to heaven. की ह्या सर्व चांगल्या कामाने तो स्वर्गात जात आहे किंवा So he नाही. comes to ask Jesus, म्हणून तो येशूला विचारायला येतो, what good works should I do more? आणि कुठला अधिक चांगलं काम मी केला पाहिजे. You will not be sure, you'll live in fear. आणि तुम्हाला खात्री कधीच पडणार नाही, तुम्ही भीतीमध्येच राहणार. So now, here's the story. आणि इथेच गोष्टी The आहेत. main verse is verse 14. आणि मुख्य वचन आहे 14 वचन. This bad man, आणि हा वाईट व्यक्ती, Jesus says, येशू म्हणतो, went home justified. तो न्यायी होऊन घरी गेला, नीतिमान होऊन घरी गेला. Who is right with God and how? आणि कोण देवाबरोबर नीतिमान आहे आणि कसं, That's the question. आणि हीच प्रश्न आहे. And Jesus really shocked us. आणि येशूने खरोखरच आपल्याला According आश्चर्यचकित to the केले. belief of the world, आणि जगाच्या विश्वासानुसार a person who does good एक व्यक्ती जो चांगला करतो goes to heaven. तो स्वर्गात जातो, And a person who does bad एक व्यक्ती जो वाईट करतो goes to hell. तो नरकात जातो. But Jesus just turned it around. पण येशूने सर्व गोष्टीला उलट पालट केली. He says, this bad man आणि येशू म्हणतो हा वाईट व्यक्ती is going to heaven. तो स्वर्गात चालला आहे, And that good man आणि चांगला व्यक्ती is going to hell. तो नरकात जात आहे.
people, the world will not accept it. आणि जग आणि लोक ह्या गोष्टीचा स्वीकार So मुळीच we करणार need to explain and teach them म्हणून this. आम्ही त्यांना शिकवले पाहिजे, त्यांना स्पष्टीकरण दिले पाहिजे. Amen. आमीन. The Bible says in Psalms 143, आणि स्तोत्रसंहिता 143 मध्ये in thy sight no man is righteous, शास्त्र म्हणत आहे की तुझ्या दृष्टीमध्ये कुठलाही मनुष्य नीतिमान नाही, because God is absolutely righteous and holy. कारण देव पूर्णपणे नीतिमान आहे व पवित्र And आहे. he says, आणि तो म्हणतो, you must be holy as he is holy. आणि देव म्हणत आहे जसं मी पवित्र आहे तुम्ही देखील पवित्र You असलं must पाहिजे. be righteous as he is righteous. आणि तुम्ही नीतिमान असलं पाहिजे जसं देव नीतिमान आहे. And God has declared we are all unrighteous. आणि देवाने घोषित केले की आम्ही सर्व अनीतिमान आहे. So that's a big problem now. म्हणून ही एक आता मोठी Now, समस्या आहे. what did Jesus mean he is justified? आणि येशूचा अर्थ काय आहे की तो न्यायी झाला. What is the meaning of justified? आणि न्यायी ह्याचा अर्थ काय आहे? It means God gives you his righteousness, or Jesus becomes our righteousness when we believe. आणि याचा अर्थ आहे की येशू त्याची नीतिमत्वता आपल्याला देतो जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास करतो तेव्हा. So now, when Jesus was speaking all this, जेव्हा येशू हे सर्व बोलत they होते didn't know about all these things. त्या लोकांना या सर्व So गोष्टींविषयी what माहिती they नाही. understood is this: म्हणून त्यांना काय समजले ही अशी आहे. justified means you're without guilt. आणि न्याय म्हणजे तुमच्यामध्ये कुठलाही दोष नाही, It तुम्ही means दोषी नाही. You have a right standing with God. ह्याचा अर्थ आहे की तुमच्या देवाबरोबर योग्य उभं राहणे You're accepted as righteous. आणि तुम्ही नीतिमान म्हणून तुमचा स्वीकार You're केले approved by God. आणि देवाने तुम्हाला सहमती दिलेली You're आहे without sin. आणि देवाने तुम्हाला मान्यता दिली, तुम्ही And निष्पाप that आहे. is what the Lord was telling about the bad man. आणि असंच प्रभू येशू त्या वाईट व्यक्तीविषयी बोलत होता. Look at this. आणि या गोष्टीकडे बघा. People will think it is strange. How is this possible? आणि लोक विचार करणार ही विचित्र आहे, ही गोष्टी कसं शक्य The आहे. Lord is telling this bad man, आणि प्रभू ह्या वाईट व्यक्तीला he is सांगत आहे righteous, की तो नीतिमान he आहे, is holy, तो पवित्र he आहे, is accepted. त्याची स्वीकृती हा? झाली आहे, There is no guilt in him. त्याच्यामध्ये कुठलाही There is no दोषी condemnation. त्याला त्याच्यामध्ये कुठलाही दंडाज्ञा There नाही is no sin. आणि त्याच्यामध्ये पाप He is नाही. going to heaven. तो स्वर्गात जात I'm आहे happy with him. आणि मी त्याच्याबरोबर I'm pleased आनंदित with आहे him. आणि त्याच्या बरोबर संतुष्ट आहे मी So त्याच्यावर. this is stunning. This is a surprise. आणि ही खूपच आश्चर्यकारक गोष्टी आहे, खूपच धक्कादायक गोष्टी आहे. Amen. आमेन. So we must tell the world about this, म्हणून आम्ही जगाला ह्या गोष्टीविषयी because the सांगितलेच पाहिजे. world does not believe this. कारण जग ह्याच्यावर विश्वास करतच नाही. No, they don't believe it. जग ह्याच्यावर विश्वास करत नाही And it's very difficult for them to believe, आणि त्यांच्यासाठी विश्वास करणे खूप कठीण आहे. because religion teaches you should do good to go to heaven. कारण धर्म शिकवत आहे की तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे स्वर्गात जाण्यासाठी. A bad man goes to hell and good man goes to heaven, they say. आणि एक वाईट व्यक्ती नरकात जातो आणि चांगला व्यक्ती स्वर्गात जातो असं जग बोलतो. But Jesus speaks just different. पण येशू तर अगदी विपरीतच बोलतो. So let us learn this. This is very important topic. म्हणून आपण शिकूया, ही खूप महत्वाचा विषय आहे. So this is the most important question of the world. म्हणून ही जगाच्या खूप महत्वाची प्रश्न How आहे. do I reconcile with God? आणि मी देवाबरोबर कसं समेट करू How can I have a right standing with Him? आणि देवाबरोबर मी योग्य कसं उभं How राहू can I शकतो, go to heaven? मी स्वर्गात कसं जाऊ How शकतो will why or how will God forgive me? आणि कसं आणि कसं प्रभू मला क्षमा करणार आणि का मला How can I क्षमा become करणार, a child of God? मी देवाचे लेकरू कसं होऊ शकतो How can I not feel guilty or condemned when I stand before Him? आणि मला दोषी आणि दंडित कसं वाटणार नाही जेव्हा मी त्याच्या पुढे उभं How राहणार can I come boldly before God? आणि मी त्याच्या पुढे धैर्याने कसं येऊ शकतो Anytime, कधीही, daytime or nighttime, आणि रात्र असू द्या किंवा दिवस असू द्या, without feeling condemned, आणि दंडित न वाटता without feeling afraid आणि न घाबरून or of punishment. किंवा शिक्षाची भीती न So वाटून. even the believers must know this म्हणून message. विश्वासू लोकांना देखील हे संदेश समजले पाहिजे. Because people have just read the Bible on the top. कारण लोकांनी वरूनच शास्त्र वाचले So म्हणून even though God has accepted them, म्हणून देवाने देखील तरी देवाने त्यांचा स्वीकार केला आहे. though God has accepted them, जरी देवाने त्यांचा स्वीकार केला आहे they are still living a condemned life. तरी ते दंडित जीवन जगत आहे. So they also need to hear this message. म्हणून विश्वासू लोकांनी देखील हे संदेश So ऐकले this पाहिजे. is the most compelling question, most important question. म्हणून ही खूपच महत्वाची प्रश्न आहे. And in an easy parable, आणि एक सोयीच्या दाखल्याने Jesus has explained it so easily in this parable. आणि येशूने खूप सोयीस्कर रीतीने ह्या दाखल्यामध्ये स्पष्टीकरण केलं आहे. Religion makes it very complicated. आणि धर्म गोष्टींना खूप किचकट You do बनवतो. this, you do that, you do this, you do this, you do that. The rules and regulations and rituals and rites and all these things
तुम्ही हे करा ते करा, नियम आहे आणि रूढी आहे, परंपरा आहे, कायदा आहे, सर्व गोष्टी तुम्ही They करा make it so complex. आणि खूप किचकट करतात Since गोष्टींना. it's man's doing, so it's very complex. हे मनुष्य करत आहे म्हणून गोष्टी खूपच किचकट आहे. But God has made a way पण देवाने एक मार्ग तयार केला आहे by which we can have all those answers in a simple way. आणि ज्याच्याद्वारे आम्हाला ते सर्व उत्तर एक सोयीस्कर रीतीने मिळू शकत आहे. And it's so simple, it's very simple. आणि खूपच सोयीचे आहे, खूपच सोपं आहे It is just yes or no. आणि फक्त होय किंवा नाही आहे. There is no third place there. आणि तिसरा जागाच नाही. You're either going to heaven or not going to heaven. एक तर तुम्ही स्वर्गात जात आहे किंवा जात नाही. It's not that thinking, am I going to heaven? आणि असं विचार करणे नाही की मी स्वर्गात जाणार का. Now I want to do, I have to do more work now. आता मला अधिक काम करायचं आहे. I'm becoming old. मी म्हातारा होत आहे. I'm going to die anytime. मी कधी मरू So शकतो. let me do more work म्हणून मी अधिक काम so I करतो may not miss heaven. जेणेकरून मी See, स्वर्गाला चुकणार That नाही. kind of question will never arise. आणि अशा प्रकारचे प्रश्न कधीच तुमच्या मनात येणार You're नाही. not saved slowly. आणि सावकाश तुमचं तारण होत आहे असं नाही. Everything is after so many years I'll be saved. आणि तुम्हाला वाटतं की खूप वर्षानंतरच माझं तारण सिद्धीस If that येईल. is your thought, जर हा तुमचा and विचार before that date comes, you die, then what आणि happens? तो तारीख येण्याच्या आधी जर तुम्ही मरण पावले तर काय होणार. Salvation is not based on that. आणि तारण ह्या गोष्टीवर आधारित नाही That slowly I'll be doing good works. की हळूहळू मी चांगलं I'm काम becoming करणार, a better and better. मी उत्तम व उत्तम होणार And then when I become the best, आणि जेव्हा मी उत्तम होणार then I'll go to heaven. मगच मी स्वर्गात जाणार. These are all the thoughts of many Christians. आणि हे अनेक ख्रिस्ती लोकांचे विचार आहे. So they keep on doing good works. म्हणून ते सतत चांगलं काम करत राहणार So they don't want to miss heaven. जेणेकरून त्यांना सर चुकवायचं नको. That is not the way God wants you to live. आणि अशा प्रकारे देवाची इच्छा नाही की तुम्ही जगले See, पाहिजे. it's either a religion of human achievement एक तर ही मनुष्याची मिळकतीचा धर्म आहे or it is a divine accomplishment. किंवा ही दैवी मिळकती आहे. It's either man's doing हे तर एकतर मनुष्याची काम आहे or God's doing. किंवा देवाची काम आहे. We must know these two. आणि हे दोन गोष्टी तुम्ही जाणून घेतले पाहिजे. It's either you or God. एकतर तुम्ही आहात किंवा देव आहात. Amen. आमेन. There is no third place. आणि तिसरा जागा नाही. I gave that message. आणि मी तो संदेश दिला Either oblique or. एकतर किंवा नाही तर You're either a saint or a sinner. तुम्ही एकतर संत आहात किंवा पापी आहे. You don't become today a saint, tomorrow you're a sinner, again a saint, again a sinner. आज तुम्ही संत आहे, उद्या पापी, परत तुम्ही संत होतात, परत पापी होतात Many असं Christians नाही. think today I read the Bible, I'm a saint. आणि ख्रिस्ती लोकांना वाटत आहे की आज मी वचन वाचले म्हणून आज मी संत Tomorrow आहे. they forget, उद्या ते विसरून I'm a जातात, sinner. मी मग पापी झालो आहे. Again they read the Bible परत ते and शास्त्र pray, प्रार्थना I'm a करतात, saint. मग ते म्हणतात मी संत आहे. These are wrong thoughts हे सर्व चुकीच्या based on wrong messages you are hearing. आणि चुकीचा संदेश जे तुम्ही ऐकत आहे त्याच्यामुळे. Amen. Either you're a saint or a sinner. एक तर तुम्ही संत आहात किंवा पापी आहात. You're a saint not by your own doing. आणि तुमच्या स्वतःच्या कामाने तुम्ही संत नाही. You're a saint because God declares you a saint because you believed in Jesus. आणि तुम्ही संत आहे कारण देव घोषित करत आहे की तुम्ही संत आहे कारण तुम्ही येशूवर विश्वास केले आहे म्हणून. Every religion प्रत्येक धर्म that has ever existed in this world जो कधी ह्या जगामध्ये उपस्थित होता is a system of human achievement. आणि ती फक्त एक मानवी मिळकतीच्या एक पद्धत आहे. You come to God by being morally good, आणि तुम्ही देवापुढे येत आहे नैतिक रीतीने चांगले असून religiously good, आणि धार्मिक रीतीने चांगले असून emotionally good, भावनात्मक रीतीने चांगले ritually, religiously and morally good. आणि रूढी परंपरेने आणि नैतिक रीतीने तुम्ही देवापुढे चांगले रीतीने येतात. That's what religion teaches. आणि असं धर्म आपल्याला शिकवतो. Let me tell you, आणि तुम्हाला no सांगतो, one can stand before God कोणी देवापुढे उभे राहू शकत नाही on his own स्वतःहून, because God is holy and righteous. कारण देव पवित्र आहे, नीतिमान आहे. And the standard that God requires of us is आणि जी पातळी देवाकडे आपल्यापासून मागणी आहे. in Matthew 5:48, Jesus said, आणि मत्ते 5:48 मध्ये you येशूने सांगितलं, must be perfect as our Father in heaven is perfect. तुम्ही जसं आपला देव पिता स्वर्गामध्ये परिपूर्ण आहे तसंच तुम्ही देखील परिपूर्ण असले पाहिजे असं येशूने God सांगितलं. demands righteousness as he is, आणि देव नीतिमत्वाची अशी मागणी करत आहे जसं तो आहे तसं, which is impossible. जी अशक्य आहे. The only person who never sinned is Jesus. आणि एकच व्यक्ती ज्यांनी कधीच पाप केला नाही तो आहे येशू. Amen. आमेन. Right from the childhood. आणि थेट लहानपणापासून, Don't think in the childhood he's told this and that. No, no, असं नाही no. की लहानपणी त्यांनी चोरी केले, हे केले, No, असं no. दुसरं काय केले. That's why it's called a miraculous conception. म्हणून त्याला एक चमत्कारिक
गर्भधारण That's why the म्हटले आहे. devil doesn't want people to know this. म्हणून शैतानाची इच्छा नाही की लोकांना हे समजले पाहिजे. You know, the way Jesus was born, no one was born. आणि ज्या प्रकारे येशूचा जन्म झाला तसा कुणाचाही And जन्म no one will ever झाला be नाही. born. आणि कुणाच्या ह्यापुढे कधीच असं जन्म होणारच नाही. You know, we know how we are born. आणि आपल्याला माहिती आहे आपला जन्म By the कशी union of man and the woman. आणि पुरुष व स्त्रीच्या संगमाने The father and the mother. आणि पिताच्या husband and wife. आणि आईच्या मिलनाने The child is born. आणि पती व पत्नीच्या संभोगाने मुलांचा जन्म होतो. But you know how Jesus was born? पण तुम्हाला माहिती आहे येशूचा जन्म कसं झाले? Without the human father. आणि मानवी पिताशिवाय Christ came in the person of Jesus. आणि ख्रिस्त येशूच्या रूपात आले. Though you may not understand that, आणि तुम्हाला ते Okay. समजणार नाही. by God's Spirit, आणि देवाच्या आत्माद्वारे there was conception. आणि गर्भधारण झाली Without the role of a human father. आणि एक मानवी पिताच्या भागाशिवाय कार्याशिवाय And Jesus was born. आणि मग येशूचा जन्म झाला. Why did God do that? आणि देवाने असं का केले? Because Holy Spirit told me कारण this. पवित्र आत्म्याने मला हे सांगितले By the seed of man, मनुष्याच्या बीद्वारे sin enters. पाप प्रवेश करतो. From the day Adam and Eve sinned, आणि ज्या दिवसापासून आदम व हव्याने पाप all केले the generations are sinners. आणि सर्व पिढी पापीच आहे. Because sin travels by the seed of man. कारण जी पाप आहे मनुष्याच्या बीद्वारे प्रवास करतो. Every person आणि प्रत्येक व्यक्ती is born by the seed of man. आणि ते मनुष्याच्या बीद्वारे त्यांचा जन्म So that's why झाला. the Lord has declared all are sinners. म्हणून प्रभूने घोषित केलंय की सर्व पापी आहे. Whether you act good तुम्ही चांगलं वागतात or not, किंवा नाही but you are a sinner. पण तुम्ही तर पापीच आहे. Whether you don't do good, even if you don't do bad deeds, जरी तुम्ही वाईट कृत्य करत नाही you are a sinner. तरी तुम्ही पापीच आहात. And we do sins because we are sinners. आणि आम्ही पापे करतो कारण आम्ही पापी आहे म्हणून. So Jesus never did any sin. म्हणून येशूने कधीच पाप केला नाही. That's why he's the savior of the world. म्हणून तो जगाचा तारणहारा आहे. How can a sinner be a savior? एक पापी कसं तारणहारा होऊ शकतो? A savior's qualification is he must be without sin. आणि तारणहाराचा गुण आहे की तो निष्पाप असला पाहिजे. Then only he can be the savior of the world. मगच तो जगाचा तारणहारा होऊ शकतो. That's why God himself came in the person of Jesus. म्हणून देव स्वतः येशूच्या रूपात आले. Though he was 100% human being, जरी तो 100% मनुष्य होता he never sinned. तरी त्यांनी कधीच पाप केला नाही. Never. कधीच नाही. All his life. आणि त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये Amen. आमेन. That's why when he went on the cross, म्हणून जेव्हा येशू because क्रूसावर the wages of sin is death, कारण पापाच्या वेतन मरण आहे he took all our sin त्यांनी आपली सर्व पापे घेतली upon himself. स्वतःवर And he paid the penalty of the sin of the whole world. आणि पूर्ण जगाच्या पापाची दंडाची भरपाई त्यांनी केली. Amen. आमेन. Only the Lord could do this. आणि फक्त प्रभू हे करू शकत Because होते. how will anyone know your sin or my sin? आणि कसं कोणाला कळेल तुमची पाप किंवा माझी पाप? Past, present, and future. आणि भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची. What sin we're going to do tomorrow? आणि उद्या आम्ही काय पाप करणार आहे? Only God can know that. फक्त देवाला हे माहिती So आहे. he placed all that sin on Jesus. म्हणून त्यांनी हे सर्व पाप येशूवर ठेवले And Jesus paid it. आणि येशूने त्याची फेड केली. Amen. आमेन. Look at this. आणि या गोष्टी How करतो. much he loves you. आणि देव किती तुमच्यावर प्रीती करतो. People tear the Bible. आणि लोक शास्त्र फाडून टाकतात. They don't know. त्यांना माहिती नाही. Even for those people, आणि त्या लोकांसाठी देखील Jesus paid for their sins. येशूने त्यांची पापांसाठी फेड केली आहे. Why? That they must not perish, की त्यांच्या नाश होऊ नये but they must come to heaven with him. पण ते त्याच्या बरोबर स्वर्गात आले पाहिजे. Amen. आमेन. See, we don't have enemies. The human beings are not our आणि enemies. मनुष्य जाती आपले शत्रू नाही. Our enemy is Satan. आपला जो शत्रू आहे तो He शैतान is the आहे. one who influences them आणि तोच त्यांना प्रभावित करतो. to tear the Bible, शास्त्र फाडून or टाकण्यासाठी break the churches, किंवा मंदिरात तोडून beat टाकण्यासाठी the Christians, beat the आणि Christians. ख्रिस्ती लोकांना मारायला. So that's all Satan's influence. आणि हे सर्व शैतानाचा प्रभाव आहे. But the Lord doesn't say, पण प्रभू they असं tore म्हणत the Bible, tear them. No, नाही. no, आणि no, no. त्यांनी शास्त्र फाडले म्हणून त्यांना देखील फाडा असं नाही. No, no, the Lord still loves them. प्रभू तरी त्यांच्यावर प्रीती करतो. God is a God of love. देव प्रीतीच्या परमेश्वर आहे. Violence comes from hell. आणि हिंसा नरकातून येते. Killing, stealing, destroying comes from hell. आणि खून करणे, चोरी करणे आणि नाश करणे नरकातून येतो. He is the one who influences them to do this. आणि शैतानच त्यांना प्रभावित करतो हे करायला. Amen. आमेन. So God is a good God. म्हणून देव एक चांगला Okay, देव आहे. let's go further. आपण पुढे जाऊया. So God demands righteousness म्हणून देव नीतिमत्वाची मागणी like करतो Him, त्याच्यासारखंच. and we don't have that आणि righteousness. आपल्याकडे ती नीतिमत्वता We are नाही. all sinners आम्ही सर्व पापी आहे. in our thought life. आपल्या विचाराच्या Sin is जीवनामध्ये not only what we
do wrong. आणि पाप एवढंच नाही की आम्ही काय चुकीच्या But गोष्टी करतो. What we know is right. If we don't do, that is also a sin. आणि जे आम्हाला माहिती आहे बरोबर आहे आणि ते देखील आम्ही जर करत नाही ती देखील You पाप can't आहे. say, no, I sin little. आणि तुम्ही बोलू शकत नाही मी थोडंच पाप केले. One sin एक पाप or one disobedience with God, before Yeah. God, एक अवज्ञा देवापुढे is enough to be forever rejected. आणि ती पुरेशी आहे की युगानुयुगसाठी आपला नाकार होऊ According to शकतो. God, देवानुसार even one sin एक पाप देखील is enough to take us to hell. ती पुरेशी आहे आपल्याला नरकात घेऊन If you जाण्यासाठी. have sinned once, जर एकदा तुम्ही पाप केले you have sinned always. म्हणजे तुम्ही नेहमी पाप केले आहे. If you break the law in one place, आणि जर एका ठिकाणी तुम्ही नियमशास्त्र तोडले you have broken all of it. The तुम्ही Bible says. पूर्ण नियमशास्त्र पूर्ण आज्ञा तोडले असं शास्त्र In म्हणतात. fact, Jesus went further. आणि येशू तर पुढे देखील गेला He said, आणि त्यांनी even सांगितले if your heart attitude is not right, जरी तुमच्या हृदयाच्या वृत्ती बरोबर नाही you have sinned. मग तुम्ही पाप It's not केले. only the external works, आणि फक्त बाहेरच्या कृत्य even नाही, in your heart. तुमच्या हृदयात देखील. Suppose you hate your brother, समजा तुम्ही तुमच्या भावाचा द्वेष करत the Lord आहात. says, प्रभू म्हणतो you are a murderer. प्रभू म्हणतो तुम्ही हत्यारे See, आहात. You know, the law is so strict. आणि प्रभू इतका कडक आहे. The law speaks about God, how He is. आणि नियमशास्त्र देवाविषयी बोलतो की देव कसा आहे. You know, even Jesus says, आणि येशू देखील if सांगितले you have lust for anyone, आणि जर lust for आणि जर anyone, तुमच्या मनात कुणासाठी वासना आहे apart from your spouse, आणि तुमच्या जोडीदाराच्या you have व्यतिरिक्त already committed adultery. तुम्ही आधीच व्यभिचार केला आहे. That means you have to be as perfect as God to come to God. त्याच्या अर्थ आहे की तुम्ही देवासारखंच परिपूर्ण असले पाहिजे देवापुढे यायला. So that's impossible. म्हणून ही गोष्टी तर अशक्य आहे. You know, God made it impossible that way, आणि देवाने अशक्य असं केलेलं so that we आहे don't look to ourselves to be saved, जेणेकरून आम्ही स्वतःकडे बघत नाही तारण but look to मिळवण्यासाठी, His provision, that is Jesus. पण आपण त्याच्या सोयीकडे बघितले पाहिजे जो आहे येशू. Amen. आमेन. See, God's demand is like Him. आणि देवाची मागणी त्याच्यासारखंच आहे. God will not take the world of sinners to heaven. आणि No. देव पापी लोकांच्या जगाला स्वर्गात घेऊन जाणार They नाही. will make heaven like this world. आणि ते स्वर्गाला या जगासारखंच पापी So it's the बनवणार. blood of Jesus म्हणून हा येशूच्या रक्त आहे that not only protects the evil to come to heaven, जो फक्त वाईटाला ढकलत नाही स्वर्गामध्ये येण्यासाठी, but also accepts the one who's accepted the blood of Jesus to enter in. पण त्या व्यक्तीचा स्वीकार करत आहे जो येशूच्या रक्ताचा स्वीकार केलाय स्वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी. Amen. आमेन. So if that is God's demands, जर अशी देवाची मागणी आहे, what hope is there for anyone to think that he is saved by his own works? मग कुठली आशा आहे एका व्यक्तीला असं विचार करायला की त्याच्या स्वतःच्या कामाने त्याच्या तारण You होतं. know, that was the question the disciples had in mind in Matthew 19. आणि असंच शिष्यांच्या मनात हे प्रश्न होते. मत्ते 19 A मध्ये rich young ruler, a religious ruler comes to Jesus, एक धार्मिक अधिपती येशूकडे येतो not to receive Jesus, आणि येशूचा स्वीकार करण्यासाठी but नाही, to tell Jesus पण येशूला असं that सांगण्यासाठी he believes he is saved by works. की त्याच्या विश्वास आहे की त्याच्या कामानेच तारण झालेली आहे. Though he did all these good works, जरी त्यांनी हे सर्व चांगलं काम yet केलं he was not sure, तरी त्याला खात्री नव्हती, because he came to ask कारण तो हे प्रश्न if विचारायला आला there's any more laws to keep. की अजून काही नियम आहे ज्याचे मी पालन केले He didn't पाहिजे. want to miss out any laws आणि त्याला कुठलाही नियम चुकवायचा नव्हता, because he didn't want to lose salvation. कारण त्याला तारण गमवायचा नव्हता. He had still had that fear. त्याच्यामध्ये अजूनही ती भीती होती, Am I doing enough? मी पुरेसा करत आहे का, Or is there any left out works to be done? किंवा काहीतरी उरलेला काम आहे जो मी केला So पाहिजे. Jesus is Lord, he knows. आणि येशू प्रभू आहे म्हणून त्याला Let माहिती me आहे. ask him. मी जाऊन येशूला विचारतो. And after having conversation, आणि येशू बरोबर Jesus बातचीत told him, केल्यानंतर येशूने त्याला I'll come back सांगितलं. to this topic next आणि later on. नंतर मी ह्या विषयाकडे येणार. Jesus tells him, येशू त्याला बोलतो, okay, since you're so fond of doing all good works, आणि तुला इतकं चांगलं To be वाटतं saved. सर्व चांगलं काम करायला तारण one मिळवण्यासाठी, thing is left out. अजून एक गोष्टी बाकी Go and राहिल्या. sell everything you have आणि जे तुझ्याकडे आहे ते प्रत्येक गोष्टी विकून टाक and come and follow me. आणि माझ्या मागे ये. He was not willing तो तर इच्छुक नव्हता, because he had made money his God. कारण त्यांनी पैशालाच आपला देव बनवला He होता loved money more than God. आणि देवापेक्षा अधिक त्यांनी पैशावर प्रीती केली. See, you have to love God about everything. आणि प्रत्येक गोष्टींच्या वर तुम्ही देवावर He प्रीती left केली. the Lord, त्यांनी प्रभूला सोडून गेले, who was grace. जो कृपा If होती. he would have accepted Jesus, जर त्यांनी येशूचा स्वीकार केला असता the Lord wouldn't have told him to give all this money. आणि प्रभूने त्याला सांगितलं नसतं त्याचे सर्व पैसे देऊन टाकायला. Amen. आमेन. But the Lord was showing you cannot. पण प्रभू त्याला बोलत होता तू करू शकत नाही. Look at this now. आणि ह्या In गोष्टीकडे the 25th verse, आणि 25वा in वचन, Matthew 19, मत्ते when the 19 disciples heard this, ज्या शिष्याने हे ऐकले what did they say? त्यांनी काय सांगितले, They were exceedingly amazed, the Bible says. आणि ते
खूपच आश्चर्यचकित झाले And they said, आणि त्यांनी सांगितलं, who then can be saved? मग प्रभू कुणाच्या तारण होऊ शकतो? If this righteous man जर हा नीतिमान व्यक्ती kept all the commands, त्यांनी सर्व आज्ञाचे पालन does केलं, all good works, सर्व पुण्य काम केले, and if he cannot be saved, आणि जर त्याच्या तारण होऊ शकत नाही, then who can be saved? मग कुणाच्या तारण होऊ शकतो? You know, they saw that it's so difficult to be saved. आणि त्यांनी पाहिलं की तारण मिळवण्यासाठी खूपच कठीण आहे. If this person is so religious, आणि हा व्यक्ती जर इतका धार्मिक होता maybe is a ruler of the synagogue, आणि तो सभास्थानाचा अधिपती असेल, and if he with all this righteous works is not saved, आणि त्याच्या सर्व नीतिमान कार्याने देखील त्याच्या तारण then होत it's नाही, so difficult that who can be saved? मग जर इतका कठीण आहे, मग कुणाच्या तारण होऊ शकतो? Jesus looked at them and said, येशूने त्यांच्याकडे बघून सांगितले, with men this is impossible, मनुष्याबरोबर ही गोष्टी अशक्य आहे, but with God पण देवाबरोबर all things are सर्व possible. गोष्टी शक्य आहे. Amen. आमेन. When you're trusting yourself, जेव्हा तुम्ही स्वतःवर भरोसा करतात, it's not possible. मग ही गोष्टी शक्य When नाही. you trust in Him, जेव्हा तुम्ही देवावर भरोसा all करतात, things are possible. सर्व गोष्टी शक्य आहे. Amen. What you think is impossible with men is possible with God. आणि तुम्हाला वाटत आहे की मनुष्याबरोबर जी गोष्टी अशक्य आहे ती गोष्टी देवाबरोबर शक्य असतो. Amen. आमेन. Look at this. मी या गोष्टीकडे बघा. So the disciples were very shocked. म्हणून शिष्यांना खूप आश्चर्य If a वाटलं. religious leader, आणि जर एक धार्मिक पुढारी and he did all these good works, त्यांनी हे सर्व पुण्य काम if केले, he cannot be saved, जर त्याचे तारण होऊ शकत नाही, then who can be saved? मग कुणाचे तारण होऊ See, शकते? this is the question. आणि हाच प्रश्न आहे How we can be saved, how we can go to heaven. की कसं आमचं तारण होऊ शकत आहे, आम्ही कसं स्वर्गात जाऊ शकतो. With men it is impossible. आणि मनुष्याबरोबर ही गोष्टी But with अशक्य आहे, God, it's a different story. It's पण possible. त्याबरोबर ही वेगळी गोष्टी आहे. सर्व गोष्टी शक्य A असतात person देवाला. of works, a person of religion, एक कामाच्या व्यक्ती, एक धर्माच्या व्यक्ती, trust in himself, तो स्वतःवर भरोसा not करतो, in God. देवावर नाही. So that's what I'm going to teach you now. आणि हीच मी तुम्हाला शिकवणार आहे आता. You know, the law or religion demands आणि always नियमशास्त्र आणि धर्म नेहमी अशी मागणी do this, करतो, do that, do this, do that. हे करा, ते करा, हे करा, ते And you करा. still don't know how much more to do. आणि तुम्हाला अजूनही कळत नाही किती अधिक तुम्ही केले पाहिजे. But what God offers, पण जे जो देतो that is grace. तो आहे कृपा. Grace always supplies. आणि कृपा नेहमी पुरवठा It doesn't करतो demand. आणि कुठल्याही गोष्टीची मागणी करत नाही. Amen. Amen. It always gives. आणि कृपा नेहमी देतो. Salvation is free आणि तारण मोफत आहे by grace, कृपेने, not because we merit. आम्ही योग्य आहे म्हणून नाही. No. See, Nahi. God brought the laws to show us how big sinners we are. आणि देवाने नियमशास्त्र आणले हे दाखवण्यासाठी की किती मोठे पापी आम्ही आहे. That we can say, oh, I cannot be saved by my own self. आणि जेणेकरून आम्ही असं बोलतो की माझ्या स्वतःहून मी माझं God, तारण करू शकत How नाही. can I be saved? देवा माझे तारण कसं होऊ शकतो? Then God will tell you through Jesus. आणि देव तुम्हाला बोलेल येशूच्या He द्वारे. is your savior. तोच तुमचा तारणहार He is आहे. the one who paid the sin penalty of yours. आणि त्याने तुमच्या पापाची दंडाची भरपाई When you केली. believe in Him, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास करता, I'll forgive you of all your मी sins. तुमच्या सर्व पापांना क्षमा करणार. Amen. आमेन. See, you don't have to buy. God is not selling heaven. God is not selling forgiveness. God is not selling anything. आणि तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही. ते स्वर्ग नाही आणि कुठल्याही गोष्टीला विकत नाही. No, He is giving free. आणि ते आपल्याला मोफत देत आहे. Amen. आमेन. See, this is the Bible आणि हीच शास्त्र आहे. belief. ही शास्त्राची विश्वास आहे. It is totally contrary to the world belief. आणि जगाच्या श्रद्धापेक्षा खूपच विपरीत आहे शास्त्राची विश्वास. What a shock when they come to know this. आणि किती त्यांना धक्का बसेल जेव्हा त्यांना हे कळेल, When they come to know in hell जेव्हा त्यांना नरकात कळेल that I didn't have to work it. की मला त्याच्यासाठी काम करायची गरज God नाही. did it for me. देवाने मला ते And माझ्यासाठी He was केले offering it free. आणि ते मला ते मोफत देत होते And I didn't accept it. आणि मी त्याचा स्वीकार केला I नाही. just had to receive it. मला फक्त त्या गोष्टीचा स्वीकार करायचा होता. Amen. आमेन. So people must know this truth म्हणून लोकांना हे सत्य समजले पाहिजे. before it is too late. खूप उशीर होण्याच्या आधी. Once you leave this world, एकदा तुम्ही हे जग सोडून गेले nothing can be done. मग काय होऊ शकत नाही. You know, your money, your certificate, awards, your rewards will be lying in the earthly cupboard. तुमचा पैसा, तुमचा सर्टिफिकेट, तुमच्या जे प्रतिफळ आहे, पदक आहे, तुमच्या पृथ्वीच्या कपाटातच राहणार. You cannot say, based on that, take me to heaven. आणि तुम्ही असं बोलू शकत नाही ह्या गोष्टींच्या आधारे मला स्वर्गात घेऊन It's जा. all kept on this earth. आणि हे सर्व आपण हे पृथ्वीवरच ठेवू. All the awards and rewards of this earth is for this earth. आणि पृथ्वीचे सर्व जे प्रतिफळ आहे, बक्षीस आहे, पदक आहे, ते पृथ्वीसाठीच आहे. You cannot show it to God based on that
for him to take you to heaven. आणि तुम्ही हे देवाला दाखवू शकत नाही ह्या गोष्टीच्या आधारे देव तुम्हाला स्वर्गात घेऊन जा असं आपण बोलू शकत नाही. So it is not based on our works, because God does not want us to boast in our own ability. आणि हे आपल्या कामावर आधारित नाही, कारण देवाची इच्छा नाही की आपण स्वतःच्या क्षमतेवर बडाई मारली पाहिजे. He doesn't want to boast on what we do. आणि त्याची इच्छा नाही की आम्ही जे करत आहे त्याच्याविषयी आम्ही बडाई केली पाहिजे. If you ever want to boast, you have to boast in the grace of God, in what He did for us. आणि जर आपल्याला बडाई करायची आपण देवाच्या कृपेविषयी बडाई केली पाहिजे की देवाने आपल्यासाठी काय केलं आहे. Only His grace heals, blesses, delivers, saves. आणि फक्त त्याची जी कृपा आहे, आरोग्य देतो, आशीर्वाद देतो, आपल्या सुटका करतो, तारण Even करतो. in 1 Corinthians 1:31, 1 कोरिन्थियस 1:31 मध्ये the Bible says, शास्त्र "He म्हणतात, who glories, let him glory in the Lord." आणि जो गौरव करतो त्यांनी प्रभूमध्ये गौरव करू द्या. Let us boast in what the Lord has done, आणि आपण त्या गोष्टीमध्ये बडाई करू जो प्रभूने केला आहे. based on which is giving it by grace. आणि तो आपल्याला हे सर्व गोष्टी कृपेने देतो. You know, even though the Lord paid for us आणि जरी प्रभूने आपल्यासाठी फेड केली आहे the wages of our sin, आणि आपल्या पापाची yet वेतन He भरली, chose to give us free. तरी त्याने सर्व गोष्टी आपल्याला मोफत देण्यासाठी निवड केली. Only the Bible talks about grace. फक्त पवित्र शास्त्र कृपाविषयी बोलतो. The Bible way of going to heaven is very different from the religious way of going to heaven. आणि शास्त्राची जी मार्ग आहे स्वर्गात जाण्याची ती जगाची स्वर्ग जाण्याची मार्गापेक्षा खूपच वेगळी आहे. Amen. So Amen. we must know the Bible. म्हणून आपल्याला पवित्र शास्त्र समजलेच पाहिजे. Amen. आमेन. Now let's go a little further. How much time we have? आपण पुढे जाऊया. 10 minutes. Okay, 10 minutes now. Let's go fast now, because I'll continue I'll continue tomorrow. उद्या मी हा विषय चालू Now, ठेवणार आहे. let us compare the rich ruler in Luke 18, आणि लूक 18 मध्ये जो श्रीमंत अधिपती आहे त्याची तुलना who करूया. was very good and religious, आणि जो खूपच चांगला होता, खूपच धार्मिक होता. with Luke 19 आणि लूक 19 बरोबर about a Zacchaeus, जक्क्या बरोबर who was a tax collector, was evil. जो जकातदार होता खूपच वाईट व्यक्ती होता. Let us compare both. आणि आपण दोघांची One, तुलना करू. like how we compared here, आणि जसं आम्ही इथे तुलना केली we'll compare once again there. आणि पुन्हा तिथे आपण तुलना करूया. Here also good man, bad man. आणि ते देखील चांगलं आणि वाईट व्यक्ती होते. The good man goes to hell, आणि चांगला व्यक्ती नरकात and जातो bad man goes to heaven. आणि वाईट व्यक्ती स्वर्गात जातो. Here again we see the comparison. इथे पुन्हा आम्ही तुलना In पाहतो. Luke 18, लूक 18 we मध्ये see the rich ruler आपण श्रीमंत अधिपतीला kept पाहतो. all the laws, everything, सर्व नियम सर्व शास्त्राचे पालन केले, but he left salvation. He left Jesus. पण त्यांनी तारणाला सोडून गेलेत, येशूला सोडून गेले. Another rich tax collector, आणि दुसरा श्रीमंत जकातदार, evil man, वाईट व्यक्ती, bad man, वाईट व्यक्ती, दुष्ट व्यक्ती, he accepted Jesus. त्यांनी येशूचा स्वीकार केला. Look at this. ह्या गोष्टीकडे बघा. One more comparison here. अजून एक तुलना आपण इथे Let's पाहतो. read Luke 18 from there. आपण लूक 18 मध्ये वाचूया. This rich ruler comes boasting in all his works. आणि हा जो तरुण अधिपती होता आपल्या सर्व कामाची बडाई करून येतो. In Mark 10:17, आणि मार्क 10:17 मध्ये and he tells Jesus, आणि तो येशूला बोलतो, "What shall I do मी काय करू to inherit eternal life?" सार्वकालिक जीवनाच्या वतनदार He होण्यासाठी. doesn't talk about believing, आणि तो विश्वासाविषयी बोलत नाही, he talks about doing. तो करण्याविषयी बोलतो, कामाविषयी So बोलतो. he believes in works, म्हणून तो कामावर विश्वास करतो good works to be saved. आणि चांगल्या कामावर विश्वास करतो So तारण these are मिळवण्यासाठी. the difference here. म्हणून हे फरक आहे इथे. One believe in their good works to go to heaven. एक व्यक्ती आपल्या पुण्य कामावर विश्वास करतो स्वर्गात जाण्यासाठी, Another believes in what Jesus did to go to heaven. आणि दुसरा व्यक्ती विश्वास करतो जो येशूने केला आहे त्याच्यामुळे तो स्वर्गात जातो. Only the Bible has a personal savior. फक्त शास्त्रामध्ये एक वैयक्तिक तारणहारा आहे. Religion makes people their own saviors. आणि धर्म लोकांना त्याच्या स्वतःच्या तारणहारा बनवतो. In the Bible, शास्त्रामध्ये we are not our own saviors. आम्ही आपल्या स्वतःचे तारणहारा नाही. God has brought Jesus as the savior of the world. देवाने येशूला जगाच्या तारणहारा म्हणून आणले आहे. Amen. Amen. Because we believed in him, आम्ही येशूवर विश्वास केला आहे म्हणून, he gives his righteousness to us, or he becomes our righteousness. आणि तो त्याची नीतिमत्वता आपल्याला देतो की येशू स्वतः आपली नीतिमत्वता होतो. Amen. So Amen. these are the two. Always remember, there's always two there. आणि नेहमी लक्षात ठेवा दोनच गोष्टी असते. Okay, now this man comes to Jesus. आणि हा व्यक्ती येशूकडे येतो, He boasts in his performance. त्याच्या कृतीविषयी तो बडाई He मारतो. says, I did this, I did that. तो बोलतो मी हा केला तो केला. And the Lord tells him, आणि प्रभू त्याला after म्हणतो, hearing all his good works, आणि त्याच्या सर्व चांगलं काम since ऐकल्यानंतर he wants to work
and be saved. आणि त्याला काम करून तारण मिळवायचा होता. The Lord tells him, प्रभू त्याला because the सांगतो, Lord knows. कारण प्रभूला माहिती आहे. He thinks he has done all the work, त्याला वाटतं की त्यांनी सर्व काम केलं आहे, but one work he didn't do, पण एक काम त्यांनी केला नाही and he cannot do. आणि तो काम करू शकत नव्हता. So the Lord tells him that work. म्हणून प्रभू त्याला तोच काम सांगतो. He says, तो त्याला बोलतो, whatever money you have, जी काय पैसा तुमच्याकडे आहे distribute to the poor, गरीब लोकांना वाटून दे, and you'll have treasure in heaven. आणि तुम्हाला स्वर्गामध्ये खजिना And then मिळेल. come follow me. आणि मग येऊन माझ्या मागे ये. Because he boasted in his works. कारण त्याने आपल्या कामावर बडाई So the केली. Lord told him, पण प्रभूने त्याला okay, सांगितले, then do this work. One work is there. Do this. मग प्रभूने सांगितलं अजून एक काम बाकी राहिलंय, When, कर. whenever you trust in your own works, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामावर when you भरोसा करता, boast in your own works, जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामाविषयी the बडाई Lord will मारते, always point out one lack. प्रभू नेहमी एक कमी तुम्हाला दाखवणार. This is one more you didn't do. Do आणि this. अजून एक काम तुम्ही केले नाही ते देखील Because करा. the law was meant to show our imperfection. कारण नियमशास्त्र होता आपल्या अपरिपूर्णता दाखवण्यासाठी. It never was given to give life. आणि नियमशास्त्र कधी आपल्याला जीवन देण्यासाठी नव्हते. No, it wanted to show that you cannot keep it. आणि नियमशास्त्राला हे दाखवायचं होतं की तुम्ही त्याचे पालन So करू that you शकत look नाही. to another, that is Jesus. जेणेकरून तुम्ही दुसऱ्याकडे बघत आहे तो आहे येशू. If you can keep it, जर तुम्ही you नियमशास्त्र don't need Jesus. पाळू शकत आहे मग तुम्हाला येशूची So गरज the नाही. law was given to show you how big sinner you are. म्हणून नियमशास्त्र तुम्हाला देण्यात आले हे दाखवण्यासाठी की तुम्ही किती मोठे पापी आहात. And you cannot save by your own आणि selves. तुम्ही स्वतःहून तुमचं तारण करू शकत Then नाही. you'll say, Lord, then how can I be saved? मग तुम्ही बोलणार प्रभू मग माझ्या तारण कसं होऊ शकतो? Through Jesus. येशू ख्रिस्ताद्वारे. Amen. आमेन. So that's the reason the law was given. आणि ह्या कारणासाठी नियमशास्त्र देण्यात So आले. the rich ruler realized he couldn't give even 1 rupee, आणि श्रीमंत अधिपतीला कळले की तो एक पैसा देखील देऊ शकत and नाही. he walked away leaving eternal life. आणि तो निघून गेला सार्वकालिक जीवनाला सोडून. Look at this. ह्या गोष्टीकडे बघा. But now look at the comparison with Zacchaeus पण जक्क्याबरोबर आपण तुलना in बघूया. Luke 19. लूक 19 मध्ये He's also a rich man तो देखील एक श्रीमंत व्यक्ती आहे who could boast in the law. जो नियमशास्त्रामध्ये बडाई मारू शकत He was a होता. great sinner तो एक मोठा पापी होता. because he was collecting taxes from his own people कारण तो त्याच्या स्वतःच्या लोकांकडून कर गोळा करत for होता. a foreign government, आणि एक परदेश सरकारसाठी and he even cheated his own people. आणि स्वतःच्या लोकांना देखील तो And फसवित when होता. Jesus came to Jericho, आणि जेव्हा येशू येरियो मध्ये आला Zacchaeus' hometown, आणि जक्क्याच्या मातृभूमीमध्ये गावात आला, Zacchaeus climbed the tree जक्क्या झाडावर चढला to see Jesus. येशूला पाहण्यासाठी. He had nothing to offer, आणि जक्क्याकडे येशूला द्यायला काय नव्हतं nothing good works to boast, आणि कुठलंही चांगलं काम नाही बडाई करण्यासाठी. and he was hidingly looking at आणि Jesus. तो लपून येशूला बघत होता. And as Jesus was walking, आणि जसं येशू चालत होता no one told him आणि Jesus, कुणी येशूला सांगितले नाही. but wherever there is a heart of faith, पण जिथे विश्वासाचा हृदय असतो you can draw his attention. आपण त्याच्या लक्ष आकर्षित करू What शकतो. God sees is your heart. आणि देव जो पाहताय तो आहे तुमचा हृदय. In the meeting, you may be in the last place. आणि सभेमध्ये तुम्ही सर्वात शेवट You बसलेला don't असेल. need to be in the first place. तुम्हाला प्रथम रांगेत बसायची गरज नाही. God sees your heart. देव तुमचं अंतःकरण पाहतो. Wherever there is faith, जिथे विश्वास असतो his attention is drawn towards. त्याच्या जी. लक्ष तुमच्याकडे आकर्षित होतो. Amen. आमेन. In the crowd, आणि गर्दीमध्ये one person's heart was looking to Jesus. एक व्यक्तीचे हृदय येशूकडे पाहत होता. Jesus stood there येशू तिथेच उभा राहिला and he looked up and said, आणि वर बघून सांगितले, Zacchaeus, जक्क्या come down. खाली ये. You know, the word Zacchaeus in Hebrew means not guilty. आणि हिब्रू मध्ये जक्क्याचा शब्द म्हणजे दोषी नाही. Now, see, look at this. आणि Jesus didn't tell him any works. आणि येशूने ह्या गोष्टीकडे बघा, येशूने त्याला काय काम करायला सांगितले नाही. Give your riches. की तुझ्या धन दे. You know, he told the rich ruler, त्यांनी श्रीमंत अधिपतीला सांगितले give your money. तुझ्या पैसा दे. But he didn't tell the rich Zacchaeus. पण त्यांनी श्रीमंत जक्क्याला सांगितले The नाही. Lord knows your heart. प्रभूला तुमच्या हृदय माहिती आहे. He knows what to speak to whom. आणि प्रभूला माहित आहे कुणाशी कधी बोलले पाहिजे. Who is trusting in his grace and who is trusting in self. आणि कोण प्रभूच्या कृपेवर भरोसा करत आहे आणि कोण स्वतःवर भरोसा करत आहे हे प्रभूला माहिती आहे. He didn't ask Zacchaeus to give the money. म्हणून प्रभूने जक्क्याला पैसा देण्यासाठी सांगितलंच नाही. He didn't tell him to do any good works. आणि त्याला कुठलंही पुण्य काम करण्यासाठी देखील सांगितले नाही. Amen. आमेन. But when Zacchaeus met Jesus, पण ज्या जक्क्याने येशूला भेट दिले
he was so touched by grace आणि कृपेने त्याला इतकं स्पर्शित केला that he himself stood up की तो स्वतः उभा राहिला and said, आणि सांगितले I give half of my goods to the poor. की माझे संपत्तीचा अर्धा वाटा मी गरिबांना देतो. If I've taken anything from anyone जर मी कुणाकडून काही घेतलं by आहे false accusation, आणि खोटा दोष लावून I'll give fourfold. आणि मी 4 पटीने देतो. So he became generous आणि तो उद्धार झाला when he met grace, जेव्हा त्यांनी कृपेला when he भेटली, received grace. जेव्हा त्यांनी कृपेला Look at प्राप्त this. केला तेव्हा. Jesus told the ruler, but yet he didn't give. आणि येशूने त्या श्रीमंत अधिपतीला पैसा देण्यासाठी सांगितले तरी त्यांनी दिले नाही. He didn't tell Zacchaeus to give, yet he gave. त्यांनी जक्क्याला सांगितले नाही तरी जक्क्याने पैसा दिले. That is what grace can do. आणि असंच कृपा करू शकत आहे. Amen. आमेन. If you're trusting in your own self, you cannot do. जर तुम्ही स्वतःवर भरोसा करत आहे मग तुम्ही करू शकत नाही. If you're trusting in him, जर तुम्ही त्याच्यावर भरोसा करत आहे you will do. तुम्ही ते करणार. Even if you're not asked to do. जरी तुम्हाला सांगितले गेले नाही करायला Works mentality people have to be asked to do. आणि कामाची मानसिकताच्या लोकांना सांगितले गेले पाहिजे की तुम्ही ते करा. Grace people will do on their own. आणि कृपेचे लोक स्वतःहून करणार. Amen. आमेन. So Zacchaeus on his own stood up. म्हणून जक्क्या स्वतःहून उभा राहिला And he was ready to give 4 times. आणि तो 4 पट्टीने त्याच्या संपत्ती द्यायला तयार See, होता. amazing things happen when you meet Jesus. आणि अद्भुत गोष्टी होतो, अप्रतिम गोष्टी होतो जेव्हा तुम्ही येशूला भेट देता. So we have in the story म्हणून आपल्याकडे हे गोष्टीमध्ये आहे about 2 people. 2 लोकांविषयी The religion of self, आणि स्वतः धर्म जो of स्वतःविषयी आहे human achievement किंवा स्वतःची मिळकती or self achievement, किंवा स्वतःची मिळकती and the other आणि दुसरा आहे is divine accomplishment of what Jesus did for us, आणि दैवी मिळकती जो येशूने आपल्यासाठी केला आहे त्याच्यामुळे independent of us. आपल्याशिवाय. Amen. आमेन. Holy Spirit placed these 2 passages together. आणि पवित्र आत्मा हे 2 अध्याय एकत्र केले आहे. Have you seen this? तुम्ही हे I पाहिले have का? not even started this message of the Luke 19, आणि मी लूक sorry 19 18, लूक 18चा संदेश अजूनही सुरू केला 9 to नाही. 14. 9 ते 14 But पर्यंत. I just gave you the beginning पण मी फक्त तुम्हाला सुरुवातीचे to वचन सांगितले. establish this message आणि हा संदेश स्थापित that you करण्यासाठी will understand better. जेणेकरून तुम्हाला उत्तम कळेल. But remember, पण लक्षात this is ठेवा a very, very important message. ही खूप खूप महत्वाची संदेश आहे. Amen. See, आमेन. you don't need to do many things in the Bible to go to heaven. No, no, no. No, आणि तुम्हाला अनेक गोष्टी करायची नाही शास्त्रामध्ये स्वर्गात जाण्यासाठी. no, no, no. नाही. You just have to believe. आणि फक्त तुम्हाला विश्वास करायचा आहे. The world believes आणि जग विश्वास करतो that you have to do good to go to heaven. की तुम्ही चांगलं केलं पाहिजे स्वर्गात A जाण्यासाठी. good man goes to heaven. एक चांगला व्यक्ती स्वर्गातच जातो. But the Bible does not believe that. पण शास्त्र ह्याच्यावर विश्वास करत नाही. Even Cornelius was like that. आणि कर्नेलिया देखील He असंच was a होता. good man. तो एक चांगला व्यक्ती होता. He prayed, fasted, त्यांनी उपास केला, प्रार्थना but he was केली, not saved. तरी त्याच्यात तारण झाला नव्हता. So hear this message, don't miss it, म्हणून हे संदेश तुम्ही ऐका, हे चुकू नका. because I'm going to start this message tomorrow. कारण उद्या मी हा संदेश सुरू करणार आहे. Luke 18, लूक 18 9 to 14. 9 ते 14. Now we want to come to the main message. आता आम्ही मुख्य संदेशाकडे येणार आहे What Jesus said about this. की येशूने ह्याच्याविषयी काय सांगितलं. What does it mean? हे ह्या संदेशाचा अर्थ काय आहे, Amen. दाखल्याचा अर्थ काय आहे. We must know this. आपण हे जाणून घेतलंच पाहिजे. Amen. आमेन. See, we all want to go to heaven. आम्हा सर्वांना स्वर्गात जायची इच्छा आहे. If you miss heaven, जर तुम्ही स्वर्ग चुकवले you will never miss hell. तर तुम्ही नरकाला कधीच चुकवणार Because नाही. these are the 2 eternal कारण destinations. हे 2 सार्वकालिक मुक्काम आहे. There is no third place. तिसरा जागा नाही. Neither are we going to come back on this earth again. आणि परत तुम्ही या पृथ्वीवर येणारच नाही. There is no reincarnation. आणि पुनर्जन्म तर नाही. No one comes back. कोणी परत येत नाही. The moment they leave the body and the physical world, आणि ज्या क्षणी ते आपल्या शारीरिक शरीर आणि नैसर्गिक जगाला सोडून जातात, the escorts of heaven or the escorts of hell come and take them there. स्वर्गाचे दूत किंवा नरकाचे दूत येऊन त्यांना घेऊन जातो. You're not in the burial ground. आणि तुम्ही त्या कब्राच्या जागी नाही, No. कब्रस्थानात नाही. You're not sleeping there. तुम्ही तिथे झोपी गेले नाही. Your body is there. तुमचं शरीर तिथे आहे. This body is a place where we live. आणि ही शरीर अशी जागा आहे जिथे आम्ही राहतो. You're gone to heaven or hell. तुम्ही एकतर स्वर्गात गेले आहात किंवा नरकात गेले But आहात. after that, there'll be resurrection, आणि त्याच्यानंतर पुनरुत्थान आहे, where everyone will rise up, जिथे प्रत्येक लोक उठणार, where some to eternal life,
आणि काही सार्वकालिक जीवनाकडे, another to eternal perdition. आणि दुसरा सार्वकालिक विनाशाकडे. Hell is not the finality. आणि नरक शेवट नाही, That's a temporary hold आणि ती तात्पुरता एक जागा आहे. till everyone is judged based on their sin. जोपर्यंत प्रत्येक लोकांचा न्याय होत नाही त्यांच्या पापाच्या Those who have आधारे, not believed in Jesus, ज्यांनी येशूवर विश्वास केला नाही, they'll be judged based on their sins आणि त्यांच्या पापाच्या आधारे त्यांच्यावर न्याय होणार आहे. and the levels of hell. आणि स्वर्गाचे वेगवेगळे श्रेणी Once they are असतो. judged, एकदा त्यांची न्याय होतो, then they'll be thrown in the lake of fire. The मग Bible says. त्यांना अग्नीच्या सरोवरामध्ये फेकण्यात येणार आहे असं शास्त्र म्हणत आहे. Eternal death. आणि ती सार्वकालिक So, मरण आहे. so we need to be very careful. म्हणून आम्ही खूप जपलं पाहिजे. It is very easy आणि खूप सोपं to आहे go to heaven. स्वर्गात जाण्यासाठी. Amen. Because आमेन. of what Jesus did. येशूने काय केलंय त्याच्यामुळे. Every day I thank the Lord. आणि दर दिवस मी प्रभूला धन्यवाद देतो. I thank Him. मी त्याला धन्यवाद देतो Because of Jesus, की येशू ख्रिस्तामुळे I'm saved. माझं तारण झालेलं आहे. Amen. आमेन. Because of Him, येशू ख्रिस्तामुळे we don't need to go to hell. आम्हाला नरकात जायची गरज नाही, And we don't have to fear. आणि आम्हाला भीती बाळगायची गरज नाही. Amen. Okay. So share this message with everyone. म्हणून हा जो संदेश आहे प्रत्येक But tomorrow I'm लोकांबरोबर coming to the share. main message. कारण उद्या मी मुख्य संदेश I'll घेऊन start येते. from Luke 18. आणि मी लूक 18 तून 9 सुरू to करणार आहे, 14. 9 ते 14 पर्यंत. And we must know what Jesus said about this parable. आणि आपण हे जाणूनच घेतलं पाहिजे की येशूने ह्या दाखल्याविषयी काय सांगितले आहे. Amen. आमेन. Okay. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Okay. Amen. Amen. Yeah, I read all your comments. आणि तुमच्या सर्व संदेश मी वाचत आहे. I'm really very happy with your comments. आणि तुमच्या कमेंट बरोबर मी खूपच आनंदित आहे. And do share with everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश शेअर And करा. that's the reason we are here. आणि ह्या कारणासाठीच आम्ही इथे आहे. Amen. That's the only reason we are here. आणि ह्या कारणासाठीच आम्ही इथे आहे. Otherwise, the Lord would take us the moment we are born again to heaven. आणि ज्या क्षणी आपला नवीन जन्म होतो त्यावेळेच प्रभू आम्हाला स्वर्गात घेऊन गेला असता. But He has kept us here पण प्रभूने आम्हाला इथे ठेवले for आहे a purpose. एक हेतूसाठी. If we are saved जर आमच्या तारण झाले by आहे someone's prayer, कुणाच्या प्रार्थनेने, someone's word, कुणाच्या शब्दाने, so we'll also pray for others म्हणून आम्ही देखील इतरांसाठी प्रार्थना and करू. we'll also share the word. आम्ही देखील वचन सांगूया. Amen. आमेन. As long as we are here, जोपर्यंत आम्ही इथे आहे, give priority to God and His work. देवाला आणि त्याच्या वचनासाठी तुम्ही प्राधान्य द्या. Amen. Amen. Okay, we'll pray now. Pastor, please pray for my 6-year-old son, Emmanuel. He is scared of bad things. Okay. I'll pray. You don't have to have fear. आणि तुम्ही भीती नाही बाळगले Let's पाहिजे. pray. Okay? आपण प्रार्थना करूया. Let's close eyes and let's pray. आपण डोळे बंद करूया, प्रार्थना Yeah. करूया. Father, I want to thank you for all these wonderful saints. पिता, या सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद देतो. Thank you, Father. धन्यवाद पिता. They have accepted you as grace. त्यांनी तुला कृपा म्हणून स्वीकार केले They आहे. know it's not by our works. आणि त्यांना माहिती आहे आपल्या कामाने नाही, It's only because of Jesus. ती फक्त येशूमुळे आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, there was a one small child पिता, एक लहान लेकरू होता who has fear. ज्याला भीती I आहे. rebuke that fear त्या भीतीला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. The spirit of fear is not from God, the Bible says. आणि भीतीच्या आत्मा देवापासून नाही God असं has शास्त्र not given us the spirit of fear. देवाने आपल्याला भीतीच्या आत्मा दिलेली So when नाही. the Bible says He has not given, ज्या शास्त्र म्हणत आहे देवाने आपल्याला भीती दिली नाही, we have a right to resist it. आपल्याकडे अधिकार आहे त्याचा विरोध We करायला. have a right to fight it. आम्हाला अधिकार आहे त्याच्याशी लढाई करायला. Yes, because God has not given us the spirit of fear. कारण देवाने आम्हाला भीतीची He आत्मा has दिलेली given नाही. us power त्याने आम्हाला सामर्थ्य दिले आहे, love, प्रीती दिली and आहे, a nice sound mind. आणि संयम मन दिलेली That is आहे. what believe. आणि असंच Yeah, keep on आणि believing. ह्या गोष्टीवर विश्वास करत Say, राहा. no, I'm not going to partake of fear. आणि बोला मी भीती बरोबर सहभागी होणार नाही. No. नाही. Don't accept it. आणि भीतीचा स्वीकार करू नका. Father, all others I pray. पिता, इतरांसाठी मी I प्रार्थना bless करतो. everyone in Jesus' मी name. प्रत्येक लोकांना आशीर्वादित करतो येशूच्या Father, नावात. protect them, पिता, त्यांचे संरक्षण कर, guard them. त्यांच्या सांभाळ कर. I declare and decree आणि मी घोषणा करतो आणि no जाहीर करतो virus will come upon them. कुठलाही विषाणू त्यांच्यावर येणार In नाही. Jesus' name, येशूच्या नावात. your word says, तुझ्या वचन based म्हणत on आहे, your words, we declare आणि तुझ्या वचनाच्या आधारे आम्ही घोषणा करतो no sickness, कुठलाही no आजार, plague, कुठलाही महामारी, no virus कुठलाही विषाणू shall come near thy dwelling. त्यांच्या तंबूजवळ येणारच नाही. In Jesus' name. येशूच्या नावात.
Father, I bless all of them. पिता मी सर्वांना With आशीर्वाद peace. देतो शांतीने. Dear Lord, give them good sleep. प्रिय प्रभू त्यांना चांगलं झोप दे, Give them good peace of mind. त्यांना चांगलं शांतीचे मन We दे. have nothing to fear. आम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी We भीती don't have बाळगायची to fear. गरज नाही. आपल्याला भीती In बाळगायची Jesus' name. नाही. येशूच्या नावात I bless you all. मी तुम्हाला सर्वांना आशीर्वादित My करतो. dear children of God, आणि माझ्या प्रिय देवाच्या you लेकरांनो, don't have to fear. तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. We have every right to resist it. आणि आपल्याला प्रत्येक अधिकार आहे भीतीचा सामना करायला. You must, one day I'll teach you about the soul life. That is आणि very important. दिवस मी तुम्हाला जीवाच्या जीवनाविषयी शिकवणार आहे, जी खूप महत्वाची आहे. Yeah, at present say, no, I resist fear in Jesus' name. आता वर्तमानसाठी बोला, मी भीतीचा नाकार करतो, विरोध करतो येशूच्या नावात. Yeah. Use the word. आणि वचनाचा उपयोग करा. Don't accept it at all. आणि मुळीच भीतीचा स्वीकार करू God is नका. on your side. देव तुमच्या बाजूला आहे He's on the word side. आणि तो वचनाच्या बाजूला आहे. When you side the word, He's on your side. जेव्हा तुम्ही वचनाच्या बाजू देत आहे तेव्हा देव The तुमच्या devil wants to बाजूला, pull you from God's side आणि शैतानाला तुमच्या देवाच्या बाजूने काढायचं आहे and by fear. भीतीने. So no, I will not fear in Jesus' आणि name. बोला, मी भिणार नाही I येशूच्या नावात. resist fear in मी Jesus' name. भीतीचा विरोध करतो येशूच्या I have नावात. power. माझ्यामध्ये I have सामर्थ्य, sound mind. मला संयम I मन have आहे, love. माझ्यामध्ये प्रीती आहे. Amen. आमेन. Okay. Thank you so much आणि for धन्यवाद watching. व्हिडिओ And पाहण्यासाठी. do share with everyone. आणि प्रत्येक And लोकांबरोबर tomorrow, share. आणि उद्या I'm going to share the main message. मी तुम्हाला मुख्य संदेश बोलणार You आहे. can be prepared for Luke 18, आणि तुम्ही लूक 18 साठी तयारीत राहा. 9 to 14. 9 ते 14 पर्यंत. When Jesus has given us this parable, which is very, very important. आणि येशूने आम्हाला ही दाखला दिलेली जी खूप खूप महत्वाची We'll आहे. see that tomorrow आम्ही ते उद्या morning. पाहणार. What time? 11:30. Tomorrow at 11:30. उद्या 11:30 सभा Yeah. सुरू होणार You आहे. can please come online आणि कृपा करून ऑनलाईन या and share this message also. आणि हा संदेश देखील And तुम्ही the share. topic which I left incomplete, that question answer session, I'll teach next time. आणि प्रश्न उत्तराचे जी सेशन होते ते मी पुढच्या वेळेस घेणार आहे. Okay. Praise the Lord. God bless you all. प्रभूची स्तुती असो. प्रभू We तुम्हाला love सर्वांना you. आशीर्वादित करो. आम्ही तुमच्यावर We are प्रीती praying करतो. for you आम्ही daily. रोज तुमच्यासाठी प्रार्थना I'm not करत just saying to say. आणि बोलण्यासाठी फक्त बोलत नाही. We have been praying for 29 years आणि 29 together. वर्ष झालेलं आहे. आम्ही एकत्र प्रार्थना करत So आहे. we are praying for you. म्हणून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना Don't करत worry. आहे. चिंता करू नका, Nothing will happen. काय होणार नाही.